ज्ञानेश्वरजी 10वी शिक्षण आहे, पण आज कलेक्टिव्ह त्यांचं उत्पन्न 1000 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. मला सांगा, हे सगळं करताना तुमची शेती 1 एकर आहे? हो, 1 एकर आहे. 1 एकर आहे. आता नोकरी सोडायची वडिलांना सांगितलं, त्यांना सगळ्यात आधी टेन्शन आलं, याला बायको मिळेल का नोकरी सोडली. हा फार महत्त्वाचा विचार आहे उद्योगामध्ये. मी जेव्हा 1 रुपया टाकतो तेव्हा मला ॲटलिस्ट ₹1.5 आली पाहिजे. अगदी हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. भारतातले कुठल्याही जमिनीत काही पिकू शकतो, फक्त डोकं पाहिजे. बिनडोक माणसं म्हणणार ही चालत नाही, ते चालत नाही. आणि कॉन्फिडन्सने बोलले, आमची सगळ्यांची लोन सँक्शन. आम्ही 7,500 कोटीचं कर्ज फेडणारा देशातला पहिला ग्रुप आहे. हे जो मधला दलाल होता ना, ती मोठी भिंत आहे. हो, भयंकर मोठी भिंत आहे. हो, त्याच्याशी टक्कर देणं सोपं नाही. तुम्हाला असं लगेच अलाव केलं? माझा उद्देश आजही मी एकटा श्रीमंत नाही झालो पाहिजे. एकटा श्रीमंत झाल्याने काही फरक पडणार नाही समाजाला. पण आता आमच्या 2.5 लाख लोक श्रीमंत आहे ना, म्हणून आमच्याकडचं बघण्याचा दृष्टिकोन बदललाय लोकांना. तुमच्या घरी असं झालंय कधी की ज्ञानेश्वर बोडकेंना एक वाटतंय आणि घरातली ती माणसं वेळ काहीतरी सांगतात? आमचा नाही म्हणलं तरी 1.5-2 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे गोमूत्र आणि गोवऱ्या विकण्याचा. आमच्याकडे 1.5 लाख इंजिनियर आहे. एकही इंजिनियर नोकरी करत नाही, सगळे शेती करतात. 1.5 लाख इंजिनियर तुमच्याकडे शेती करतात. प्रॉफिट हो, मिनिमम किती प्रॉफिट असायला पाहिजे? तुम्ही जो काय उद्योग करताय, तुमच्या उद्योगाचा मंत्र काय आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे मध्ये आपण जो नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे, उद्योग मंत्रा, या नव्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत. या सेगमेंटची सुरुवात आपण करतोय. आज आपले पाहुणे आलेले आहेत ज्ञानेश्वर बोडके साहेब. ज्ञानेश्वरजी, तुमचं मनपूर्वक स्वागत. उद्योग मंत्र या सेगमेंटसाठी अतिशय योग्य माणूस हा आहे. याचं कारण आज ज्ञानेश्वरजींची जी ख्याती आहे ती व्हॉट्सअपवर सर्वदूर पोहोचलेली आहेच. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, जनरली पैशात मोजला की माणूस किती मोठा हे कळतं आपल्याला. त्यामुळं तसंच ढोबळमानानं सांगतो. ज्ञानेश्वरजी 10वी शिक्षण आहे, पण त्यांनी उद्योग सुरू केला, एक वेगळा उद्योग. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आज कलेक्टिव्ह त्यांचं उत्पन्न 1000 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. आणि असा हा अवली आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जेव्हा उद्योग स्थापन करतो तेव्हा आपण आपलं कुटुंब याच्यापुरताच आपण विचार करत असतो की मी माझा उद्योग कसा मोठा होईल आणि माझ्या कुटुंबाला त्यातून कसे जास्त पैसे मिळतील, ते कसं जास्त सुखात राहील. पण ज्ञानेश्वरजींनी तसं केलं नाही आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अभिनव फार्मर्स क्लब या, म्हणजे त्याला आपण गटशेती म्हणू शकतो, गटशेतीच्या माध्यमातून 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी कनेक्टेड आहेत, जोडले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपला माल थेट ग्राहकांना विकतात. मध्ये आडते बिडते कोणी नाही आहे. खूप मोठं क्रेडिट आहे. आणि मी आत्ता यांना विचारलं इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला की मुळात तुमची शेती किती आहे, तर किती असेल? तर साहेबांची 1 एकर शेती आहे. आणि 1 एकरमध्ये ते असं म्हणतात की मला पुरेल एवढं व्यवस्थित मी कमावतो. तर हा काय उद्योग आहे? हा उद्योग त्यांना का करावा असं वाटला? आपण नीट चांगलं कमावतानाच इतरांनाही मोठं करावं असं का वाटलं? आणि याचं एकूण आत्ता चालढाल काय आहे हे आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया. त्यांचा बायोडाटा फार मोठा आहे. त्यांना 3-4 मला वाटतं राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि 300-400 इतर पुरस्कार मिळाले. त्यामुळे ती मी जंत्री वाचत बसत नाही. एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की ही सुरुवातीला आपण कसा माणूस आणलेला आहे. जमिनीशी जोडलेला माणूस आहे आणि जमिनीतून चांगलं सगळंच उगवणारा, ती कॅपॅसिटी ठेवणारा माणूस आहे. तुमचं स्वागत. 1999 साली तुम्ही शेती सुरू केली. हो, ढोबळमानानं. बरोबर. आणि आता जवळपास 25 वर्ष झाली तुम्ही करताय. तुम्ही जो काय उद्योग करताय, तुमच्या उद्योगाचा मंत्र काय आहे? आमच्या उद्योगाचा मंत्र एकच आहे. पूर्ण कुटुंबाने भाज्या, धान्य, दूध आणि फळं याच्या लागवडी करायच्या. आणि सगळे आठवड्यातलं 2 वेळा सगळा माल तो काढायचा, पॅकिंग करायचा आणि घरोघरी पोचवायचा. साधा मंत्र आहे. आणि याच्यातून ज्यांना खायला घालतो त्यांच्या आम्ही आजारांवरचे खर्च खूप कमी केले. कारण ऑर्गॅनिक देत असल्यामुळे खूप लोकांना सध्या ॲसिडिटी, शुगर, कॅन्सर, BP याच्यासारखे जे आजार आहे, हे सगळे आजार जवळजवळ आता 36 लाख ग्राहकांना आम्ही खायला घालतोय गेल्या 26 वर्षापासून. आणि ह्या सगळ्या ग्राहकांना कसले आजाराचे प्रॉब्लेम नाही आहेत. त्यांचा वेळ वाचवतो, म्हणजे आम्हाला त्यातून समाधान मिळतं. शिवाय जो माल पिकवतो तो आम्ही खायला घालून त्याचे पैसे मिळतात. समाधान आणि पैसे मिळवणारा उद्योग म्हणून आम्ही याच्याकडे त्या पद्धतीने बघतो. आणि जर शेतीमधून चांगले पैसे मिळत असतील तर लोकांना आता समाधान विकत घेता येत नाही.
मी तुम्हाला 2 कोटी देतो आणि 2 पोती देतो, सॅटिस्फॅक्शन विकत घेऊन दाखवा. ते आमच्या व्यवसायात पैसे खूप जरी मिळत नसले तरी सॅटिस्फॅक्शन खूप आहे. कारण सध्या खूप पैसेवाली माणसं तुम्ही मी बघतो खूप अडचणीत आहेत, कारण आजारी आहेत, हॉस्पिटलचे खर्च खूप होत आहेत, लोकांना स्ट्रेस नावाचा प्रकार खूप आहे. आमच्या भागात मी IT पार्कच्या परिसरात आहे, खूप पैसे मिळतात पण फार टेन्शन आहे. आम्हाला पैसे मिळतात आणि टेन्शनच नाही. म्हणजे सगळी लोक झोपलो तर कधी एका मिनिटात झोप लागते, कुठल्या गोळ्या खायची औषधं खायची गरज नाही. आम्ही सगळे शेतकरी. तर आमचा मंत्र एकच आहे, कुटुंबाने काम करायचं, कुठंतरी नोकरीत कामच करणार आहे, मग मालक म्हणून काम करायचं आणि त्यातून येणाऱ्या पैशावरती कुटुंब सुंदर जगवायचं. आता सुंदर जगवणं जे आहे हे काय ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे लोकांच्या लक्षात हो. सुंदर जगणं, एक कार, एक बंगला, मुलांना इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण, एक 5-10 लाख रुपयाची FD फिक्स डिपॉझिट, आणि दर 1-2 महिन्यांनी आम्ही कुठंतरी कृषी पर्यटन केंद्रावर जातो, कुटुंब फिरून येतो. म्हणजे तुम्ही रोज काम करताना असं तिथं गेल्यानंतर वेगळं वाटलं पाहिजे, पुन्हा रिलॅक्स होतो. तर ते जगणं म्हणजे चांगलं जगणं. किमान ही व्याख्या आहे. बरोबर आहे. हो. मला सांगा, हे सगळं करताना तुमची शेती 1 एकर आहे. हो, 1 एकर आहे. 1 एकर आहे. 1 एकरमध्ये काय होते असं पण म्हणतात लोक, जास्तीत जास्त एकर घ्यायला जातात आणि मग लागवड करतात. 1999 तुम्ही सुरू केलं तेव्हा तुमची जमीन किती होती? 1 एकर होती. मग 1999 साली काय आपण जे करावंसं वाटणं ही उद्योगाची पहिलं पाऊल आहे की मला काहीतरी करावंसं वाटतंय, माझं नोकरी नाही. ती तुमची 1999 ची स्टेज काय होती? तर 1999ला शेती करायची, त्याच्या आधी मी नोकरी करायचो. SB थोरात आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी ऑफिस बॉय होतो. म्हणजे 10 वर्ष ऑफिस बॉयचा जॉब. पण सकाळी 6ला जायचो, रात्री 11ला पोचायचो घरी. मग 10 वर्ष ते केलं. कशासाठी जगतोय ते कळतच नव्हतं. नोकरीत म्हणजे फक्त नोकरीत होती, काहीच नव्हतं. पैसेही संपायचे 10 तारखेला, म्हणजे 1 तारखेला 250 रुपये पगार. काय सांगत बापरे. आणि त्याच्यावरती तेव्हा तरी चांगलं चालायचं. मी नोकरीला लागल्यावर आईवडिलांचं पहिली मोलमजुरी बंद केली. एवढी 10 एकर, तेव्हा 10 एकरची शेती होती. एवढी मोठी शेती असताना पण आईवडील दुसऱ्याकडे कामाला जायचे. शेतीत काही पिकत नव्हतं आणि पिकलं तरी काही पैसे नसायचे. ह्या सगळ्या परिस्थितीत आमचं शिक्षण झालं सगळ्यांचं. तसं मीच 10वी झालो, बाकीच्या तर बहिणी शिकल्यात नाही, 5 बहिणी आणि मी असं मोठा. पण सगळे शेतात काम करायचो. मग मी वडिलांना सांगितलं की आता किती दिवस आहे, काय आहे त्या नोकरीत, मी आता नोकरी सोडतो, शेती करतो, पुन्हा फक्त वेगळ्या पद्धतीची शेती करतो. त्यांना वाईट वाटलं, फार चांगलं चाललंय आता. त्यांचं सगळं टेन्शन बंद झालं होतं. मला पैसे यायचे पगारातून, मी रेशन भरायचो, लाईट बिलवाल्याचं द्यायचो, दुधाचं द्यायचो, तेव्हा सगळं विकत आणायचो, सगळं द्यायचो. मग वडिलांना असं वाटलं की, पण मी वडिलांना समजून सांगितलं की नोकरीत नोकरत राहतो माणूस, मालक बनत नाही. बरोबर. जेव्हा मी उद्योगात येईल ना तेव्हा मी मालक असेल. शेती असू द्या, शेती पण फार मोठा उद्योग आहे जगातला. जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत हा उद्योग चालणार आहे. याला कधी मंदी नाही आणि बंदी नाही. तुम्ही सगळ्यांनी कोरोनामध्ये पाहिलं, अगदी अदानी अंबानी सगळे निवांत बसलेले होते. फक्त आम्ही काम करत होतो, 100 शेतकरी, कोट्यवधी शेतकरी, आणि सगळ्या 140 कोटींना जगवत होतो. त्यामुळे शेतकऱ्याचा रोल कधीच थांबणार नाही. म्हणून खूप लोकांनी तुमच्या या चॅनल मार्फत शेतीकडे वळलं पाहिजे. पण चांगली उद्योगाची शेती करायची आणि रासायनिक खतं वापरायची नाही. लोकांना चांगलं खायला द्यायचं आणि चांगले पैसे कमवायचे. साधं गणित आहे, सिंपल. फंडा तुम्ही विचारला ना, सिंपल आहे. चांगलं खायला द्या आणि चांगले पैसे कमवा. बरं. त्याच्यामुळं आणि काम शेतीत आहे म्हणतात. मला 2 प्रश्न आहेत. हो. चांगले पैसे हे व्यक्तिसापेक्ष आहे. हो. आणि तुम्ही जे म्हणालात की आता वडिलांना सांगितलं की आता मी शेतीमध्ये, आता मी कसतो. हो. आता हे एकदम सुचणं शक्य नाही. त्याआधी तुम्ही काहीतरी अभ्यास केला असेल. शेती करायची म्हणजे काय, ऊस लावायचा का भाजी लावायची, काहीतरी तुम्ही तुमच्या आज सुरू असेलच ना काहीतरी. हो. मी एका पेपरमध्ये एका शेतकऱ्याची, सांगलीच्या शेतकऱ्याची बातमी वाचली. 10 गुंठे म्हणजे 10,000 स्क्वेअर फुटाच्या शेतीमधून त्यांनी 10 लाख रुपये वर्षात कमवले. मग मी म्हटलो, आपली 10 एकर जमीन असून कधी 10,000 मिळाले नाही, हा 10 लाख कमवतोय 10 गुंठ्यात. मी त्या शेतकऱ्याकडे गेलो, दुधाच्या टँकरमध्ये बसून त्याच्याकडे गेलो. कारण STला तेव्हा 25 रुपये का 15 रुपये तिकीट होतं, टँकर 5 रुपयात घेऊन जात होता. म्हणून टँकरने रात्री बसलो, सकाळी उतरलो. तेव्हा फोन नव्हते, लँडलाईन होते. मग त्याला शोधायचा कसा, खूप लोकांना विचारलं तर शेतकरी कुठंच प्रसिद्ध नसतात. आपल्या देशात दारू विकणारे प्रसिद्ध आहेत, शेतकरी नाही. दुर्दैव आहे त्या सगळ्या सिस्टमचं. त्याच्यामुळं त्याचा पत्ता विचारला तर कोणी सांगितला नाही. मग 2 तास फिरत होतो पाठीत.
5:30 वाजल्यापासून. मग एक जणांनी कुठलं गाव कुठं गेलं सांगलीला प्रकाश पाटील नाव होतं त्यांचं. बरोबर मग त्यांच्याकडे गेलो, त्याचं पाहिलं. 8वी शिकलेलं, पायजमा शर्ट घातलेला शेतकरी होता आणि 10 लाख रुपये त्यांनी एका वर्षात कमवलेले, 10 गुंठ्यात फक्त. आपल्याकडे 100 एकरमध्ये तेवढं मिळत नव्हतं म्हणजे सगळ्या शेत. बरोबर. मग ते पाहिलं, त्याच्याकडे एकदम साधा समजून घेतलं, निर्णय घेऊन टाकला की नोकरी सोडायची. आता नोकरी सोडायची वडिलांना सांगितलं, त्यांना सगळ्यात आधी टेन्शन आलं, याला बायको मिळेल का नोकरी सोडली. आई ग, आपल्याकडं उद्योगपतींना बायका मिळत नाहीये आणि साधं शिपाई म्हणून जॉब करणाऱ्या लोकांना बायका मिळतात, ते रोज पिऊन बायकोला हाणतं तरी चालतं. पण दुर्दैव आहे आपल्या सगळ्या सिस्टमचं. खूप आपल्या देशामध्ये चांगले शेतकरी आहेत जे निर्व्यसनी आहेत आणि नोकरदारापेक्षा चांगले पगार मिळवतात, बायकोलाही फिरायला नेतात आठवड्याला. तरी शेतकरी म्हणलं की सगळ्या मुली भारतातल्या नाक मुरडतात. म्हणजे खायला पाहिजे पण शेती करायला पण याचं कारण काय असेल? याचं कारण अनिश्चितता. हो, अनिश्चितता. म्हणजे शेतकरी म्हणलं की त्याची गॅरंटीच नाही, काय होईल, त्याच्याकडे पैसे असतील का नाही. आणि आत्तापर्यंत जी शेती झाली ना, ही अशीच झाली, बिगर भरोशाची शेती झाली. काहीच नाही. शेतकऱ्यांनी पण उद्योग म्हणून नाही पाहिलं, सरकारने काहीतरी आम्हाला फुकट द्यावं आणि आम्ही शेती करावी. तिथं अडचणीत आली सगळी लोक. त्यानंतर जो माल पिकवला जातो, हा सगळा माल बाजार समितीत न्यायचा. तो बाजार समितीतला दलाल आम्हाला न विचारता त्याचा रेट ठरवतो. ह्या अडचणींमुळं अडचणीत आला आणि ग्राहकाची गरज नसताना पिकवायचं. म्हणजे माणसांना काय खायचे, समजा भाज्या, धान्य, दूध आणि फळं, मग त्याच्याऐवजी सोयाबीनच लाव, तूरत लाव, ऊसत लाव, म्हणून लोक अडचणीत आली. कारण ते इतक्या मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. बरं, त्याची डिमांड पण नाही ना. डिमांड आणि सप्लाय ही जी गोष्ट आहे ना, ही फार महत्त्वाची. हे माझ्या लक्षात आल्यावर मी ठरवलं असं करायचंय. वडील म्हणले ठीक आहे, लग्न उरकून घे पहिलं, तोपर्यंत सांगत नाही नोकरी सोडली म्हणून, म्हणजे मुलगी मिळेल. आणि मग लग्न करून टाकलं. लगेच लग्न झालं. नोकरी म्हणजे काही तुम्ही फालतू जॉब करा तरी मिळणार तुम्हाला, मिळणार. ते फिक्स आहे. म्हणजे नोकरीत नोकर हा शब्द आहे तरी लोकांना तो मान्य आहे. म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला इन्कम येतं ना, किती का असे ना. बरोबर, ते गॅरंटेड येतं. आता आम्ही पण जो उद्योग म्हणून प्रोजेक्ट केलाय ना, 2.5 लाख कुटुंब भारतात आम्ही पोट भरतो. शाश्वत पैसे. म्हणजे बऱ्याच लोकांना कोरोनात पैसेच नव्हते, आम्हाला उलट डबल मिळत होते. कारण तेव्हा खूप डिमांड होतं, खूप डिमांड. कारण बाजार समित्या बंद होत्या, त्यामुळे डायरेक्ट फोन यायचे आम्हाला अगदी मोठ्या मोठ्या मंडळींचे की हेलिकॉप्टर पाठवतो, भाज्या मिळतील का 5 लोकांच्या. 1 एकर जागा द्या, तिथं हेलिपॅड करायला त्याचं भाडं देतो, पण आम्हाला मुंबईमध्ये आमची मोठी बिल्डिंग आहे, आमचा मोठा उद्योग आहे, भाजीपाला पाठवता का. बरं. म्हणजे मग ते सगळं वडिलांना. तुम्ही जेव्हा जॉब करत होता तेव्हा एकदम शेतीत जमिनीत उतरणं सोपं नव्हतं ना. चिखलात उतरायचं, काम करायचं, सवय नसते अंगाला. तुम्ही 10 वर्ष काम करत होता. बरोबर. स्वतःमध्ये काय बदल केले त्यासाठी? मग त्यासाठी बदल म्हणजे वडील ट्रॅडिशनल शेती करायचे, पारंपरिक, आणि आम्ही त्यांना मदत करायचो लहानपणापासून. गुरवाळायलाच असायचो डोंगरावरती. म्हणजे आजही पायात तसं काट्यांच्या खुणा आहेत, काटे मोडलेले. तेव्हा चप्पलही नसायची. ते केलेलं होतं. पण माझ्या असं लक्षात आलं की आपण डॉंकी वर्क नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचं. कारण उद्योग म्हटल्यानंतर बदललं पाहिजे. कारण ते चिंतनातून, खूप लोकांच्या वाचनातून यायचं. तेव्हा अशा व्हिडिओ वगैरे नसायच्या, पण वाचन असायचं. मग वेगवेगळी मासिकं यायची, पेपर यायचे. मग त्याच्यामध्ये अशा सक्सेस स्टोरी आलेल्या असतात, ते वाचायचो. बरोबर. कारण उद्योगामध्ये सक्सेस झालेली माणसं काय काय करतात, त्या पद्धतीने बदल केले. इकडे मी 6 वाजता जाऊन 11 वाजता यायचो. बरं, पगारही काय वाढला नाही एवढ्या वर्षात, तो ते तेवढा तर. मी असं लक्षात आलं की अख्ख्या वर्षाचा पगार मी महिन्यात कमी. कॉन्फिडन्स आला त्या सांगलीच्या शेतकऱ्याचा. एकदम साधा. मी तर 10वी, ती 8वीचे म्हणलो. तो 8वी शिकले. मी तेव्हा शिक्षणावर जायचे ना सगळे. मग ते लक्षात आल्यानंतर तो बदल केला आणि निर्णय फिक्स होता, किती काम करायला लागू द्या, मालक म्हणून आपण असणार आहे, एवढं डोक्यात होतं. इथं किती काम केलं तरी नोकरच होतो, इकडं मालक असणार आहे. आणि आता उद्योग म्हणून शेती करायची. वडिलांना सांगितलं तुम्ही अजिबात काही डोकं पण नाही घालायचं. म्हणजे मी आल्यावरती हो, कारण त्यांनी डोकं घातलं असतं तर मग अडचणी. कारण त्यांचा काळ जुना होता, त्यांची पद्धत वेगळी होती, थिंकिंग प्रोसेस वेगळी होती, तुमची पद्धत वेगळी. बरोबर, करेक्ट. बरोबर. का त्यांनी खूप कष्ट केले पण अजिबात पैसे नाही मिळवले. मला कष्ट करायचेच होते पण पैसेच मिळवायचे होते. म्हणजे मला घामाचे दाम मिळाले पाहिजे असा विचार करून त्याच्यामध्ये. हा फार महत्त्वाचा विचार आहे उद्योगामध्ये. मी जेव्हा 1 रुपया टाकतो तेव्हा मला ॲटलिस्ट 1.5 रुपये आले पाहिजे. अगदी अगदी बरोबर. मग वडिलांनी परमिशन दिली, लग्न झालं. आणि मग 10 गुंठ्याचं पॉली हाऊस करायचं होतं. त्याला 10 लाख रुपये लागणार होतं. आमच्या वडिलांनी 1,000 कधी एकदम पाहिलेले नव्हते. आणि 10 लाख घ्यायचं म्हणल्यावर ते परत प्रश्न आला. आणि ती जमीन मॉर्गेज ठेवायची होती, गहाण ठेवायची होती बँकेत कर्ज घेताना. तिथेही वडिलांना वाटलं, वडिलांनी 20,000चं कर्ज घेतलं होतं विहीर खोदायला. 20 वर्षात फेडलं नाही. 5 एकर जमीन विकावी लागली. बापरे. आणि ती जमीन विकून ते कर्ज फेडलं. आणि त्यांना वाटलं आता हा 10 लाख घेतो मी, 20,000साठी 5 एकर घालवली, आता राहिलेली 5 एकर बी हा घालवेल, असं वडिलांच्या मनात आलं. पण मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका,
होईल सगळं. मग तरी ऐकलं नाही. मग मॅनेजरना बोलावलं. बँकेचे मॅनेजर जरा शिकलेली माणसं असायची, चांगलं त्यांची अनेक उदाहरणं. मग त्यांनी समजून सांगितलं, तयार झाले. ते सही केली, मला जे 10 लाख रुपये सँक्शन झालं. पॉली हाऊस उभं केलं, त्याच्यामध्ये फुलांची शेती सुरू केली. सगळे लोक फुलं पुणे आणि मुंबईला पाठवायची, मी दिल्लीला पाठवायला लागलो रेल्वेने, ट्रेनने. मी ट्रेन पाहिली. कसे काढले तुम्ही? कॉन्टॅक्ट म्हणजे मी फुलांची शेती करायची ना, तर 2 दिवसाचा कोर्स केला होता गव्हर्नमेंटचा पणन मंडळमध्ये. त्याच्यामध्ये मला भरत भोजने आणि सुभाष गुले हे 2 कृषीमध्ये चांगले तज्ज्ञ असलेली माणसं मिळाली. त्यांनी मला सांगितलं, पुणे आणि मुंबईत नको पाठवू फुलं, तुला दिल्लीचा कॉन्टॅक्ट देतो. पुणे मुंबईत 1-1.5 रुपयाला फुल विकलं जायचं, तिकडे मला 6 रुपये 20 पैसे मिळाला. ट्रेनचा खर्च पण तोच काढायचा, दलालच. म्हणजे मला ट्रेनचा खर्च नव्हता, माझ्या इथून टेम्पो भाड्याचा करायचा आणि रेल्वे स्टेशनला जाऊन बुक करायचं. मग तिथं मग 10 लाखाचं कर्ज घेतलेलं ना, घरातले सगळे नाराज, जमिनीचा लिलाव होतो काय, माझ्याकडे अशी वेगळ्या नजरेने पाहिजे सगळं, मी असा फार गुन्हेगार असल्यासारखा. आणि मग आई वडील बायको सगळे शेतात काम करायचो आम्ही, काही मजूर वगैरे नाही ठेवला. आम्ही स्वतः काम करत असले. मग फुलांची क्वालिटी 1 नंबर होती. अवघ्या 14 महिन्यात 10 लाखाचं कर्ज फेडून टाकलं. काय सांगताय? हो, 14 महिन्यात. ते पण मला माहिती नव्हतं कर्ज फेडलेलं. बँकेचे मॅनेजर पेड्याचा पुढा घेऊन घरी आले. पहिले वडील कुठे म्हणले, वडिलांचा विरोध होता, तू क्रांतीच करून टाकली म्हणले. 14 महिन्यात फेडणार तू? आमच्या बँकेचा पहिला शेतकरी रामचंद्र बगले नावाचे मॅनेजर होते सोलापूरचे, फार चांगले. खुश झाले सगळे. मग घरातल्या लोकांना मग कॉन्फिडन्स आला. बायकोला पण वाटलं बरं झालं शेतकऱ्यावर लग्न केलं. कारण नोकरीत पण 10 लाख फिटले नसते, जन्मभर लोकांनी मिळवता पण आले नसते आणि फिटले पण नसते. त्याच्यामुळे मग माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि मग पण याच्यामध्ये एक मी मुद्दा बोलतो, याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही लोन घेतलं. हो, उद्योगासाठी लोन घेणं हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि तुम्हाला तेवढं लोन मिळणं हा पण महत्त्वाचा मुद्दा असतो. बरोबर. या लोन मिळण्याबाबत तुमचा अनुभव काय आहे? बरोबर. लोन मिळणं तसं शेतकऱ्याला तर फार वाईट. म्हणजे मग मी पण 6 महिने रोज चक्रा मारत होतो. पण एखादा मनुष्य जर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगचा मिळाला तर सहज काम होतं. आमच्याकडे ॲग्रिकल्चर ऑफिसर जो आहे ना, त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला तर कॅन्सल केलं. म्हणलं असं होत नसते. नेमके ॲग्रिकल्चर ऑफिसरच चुकीचे आहेत नेमके आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये. साधा कॉमर्सचा जो मॅनेजर होता तो म्हणला तुझं चांगलं आहे, मी बघितलं आहे. म्हणलं कर, म्हणलं मी करतो. पण इंटरव्ह्यू ॲग्रिकल्चर ऑफिसर घेत असतात किंवा सँक्शन लोन. हां, अच्छा. बरं. त्याने इंटरव्ह्यू घेतला तर फेकून दिला प्रोजेक्ट. म्हणले असं काही होत नसतं. आता ते माझे मित्र आहेत फेकून देणारे, तेच माझ्याकडून शिकतात आता. ही सगळी माणसं. कारण काय झालं, यांचा अभ्यासच नाही, यांचा सगळा थिअरॉटिकल अभ्यास आहे. म्हणून शेतकऱ्याला खूप अडचणी. 6 महिने मी चक्रा मारायचो, हे बिल लाव, ते बिल लाव, इकडून कोटेशन आण, तिकडून हे आण, खूप आणायचं. मला काही माहिती नसायची. पण ही जी 2 माणसं होती यांनी खूप मदत केली. कोण? भरत भोजने आणि सुभाष गुले. काय झालं, कोणतरी तुमच्या पाठीमागे लागतं. आता सगळ्या शेतकऱ्यांना, भारतातल्या 2.5 लाख लोकांना मी मदत करतो. मला मदत करायला कोणीच नव्हतं. मग मी ह्या लोकांना सारखं विचारायचो. आणि तेव्हा लँडलाईन होती. आता फोन लावून त्यांनी जर नाही उचलला ते संध्याकाळी येणार असेल, तिथंच बसून राहायचं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या सिस्टममध्ये लोन सँक्शन झालं. अडचणी येतात पण आपण पिछा नाही सोडायचा उद्योगामध्ये पण. आणि उद्योगाचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे. लोक आत्ता काय करतात, टेम्पररी अभ्यास करतात, 2-2 कोटी रुपये खर्च करतात आणि बुडतात. आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. मग काय करायला पाहिजे? व्यवस्थित अभ्यास करायचा. मी 2 रुपये टाकले तर मला 5 रुपये मिळालेच पाहिजे म्हणून अभ्यास करायचा. आणि लोनसाठी तुम्ही बँकेला व्यवस्थित उत्तरं द्या. बँक विचारते की बा तू कसं फेडणार, तर काही लोक म्हणतात बघू भाजीत नाही पैसे मिळाले तर आम्ही कामाला जाऊन तुमचं पैसे फेडू. हे चुकीचं बोलणं आहे. कामासाठी ते लोन देत नाही. बरोबर. तुम्ही म्हणलं मी काय म्हणतो बँकेला, आता तर मी बँक नाबार्डच्या पण पॅनलवर आहे. मी सांगतो बँकेला की साहेब नाही फिटलं ना, मला तर पैसे मिळणारच आहे. मी घरोघरी विकतोय, मला दलाल काढलाय, मला 100% मार्जिन मिळणार आहे. त्यातलं 5% तुम्हाला द्यायचं ना, सहज देईल. असा मी शेतकऱ्यांना आता कॉन्फिडन्स देतो. आणि कॉन्फिडन्सनी बोलले आमची सगळ्यांची लोन सँक्शन. आम्ही 7,500 कोटीचं कर्ज फेडणारा देशातला पहिला ग्रुप आहे. एवढी मोठी कर्ज फेडलेत म्हणून नाबार्डने आम्हाला नॅशनल अवॉर्ड दिला 2008 मध्ये. पहिलं 8 म्हणजे काय 10 वर्ष झाली ती फक्त? हो, 2008 ला. बापरे. वा. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स तुमचा वाढला. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ते फुल शेती केली, 10 लाखाचं कर्ज फेडलं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. ह्याच्यात दुसरा मुद्दा व्हिजनचा असतो कुठल्याही उद्योगामध्ये. बरोबर. की याच्या पुढं काय, तर तुम्ही हे करूच शकत होता, म्हणजे हेच कंटिन्यू करायचं आता, मग पुढचं सगळं प्रॉफिटच होता. बरोबर. पण तुम्ही तसं केलं नाही, तुम्ही पुढचं पाऊल टाकलं. हो, कारण ते फार महत्त्वाचं आहे. आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे उद्योगासाठी. फुलांची शेती सुरू केली, 3 वर्ष फुलं खूप चांगली चालली, दिल्लीला चांगले पैसे मिळायला लागले.
पण माझी बऱ्याच दूरदर्शनवर माझी मुलाखत झाली, आमची माती आमची माणसं, बऱ्याच पेपरमध्ये यायला लागलो. मग सगळ्यांनी फुलांची शेती सुरू केली माझं बघू. 10 लाख रुपये एका वर्षात फेडलं म्हटलं की बस सगळ्यांनी. त्याच्या पाठीमागचा अभ्यास तुम्ही म्हणता, त्याच्या पाठीमागचं कष्ट ते नाही पाहिलं. 10 लाख कमवलं म्हणले त्यांनी फार कमी जागेत. मग महाराष्ट्रामध्ये खूप पॉलिहाऊसेस उभी राहिली. आणि फक्त थांबवतो तुम्हाला, तुम्ही हे जे पॉली 1 एकरात केलं होतं? नाही, 10 गुंठ्यात केलं. 10 गुंठ्यात केलं आणि बाकी उघड्या ओपन कल्टिवेशनची शेती करतो, उघड्यावरची. पण टोटल किती? 1 एकर. सगळे 1 एकर. 30 गुंठे उघड्यावर आणि 10 गुंठे पॉलिहाऊसमध्ये. ओके. याच्यात तुम्ही एवढं मिळवून घेतलं. मग सगळे लोक करायला लागले तुमचं बघून. मग आणि मग टीव्ही आल्यानंतर खूप लोक करायला लागली. सप्लाय वाढला, भाव पडला, सप्लाय वाढला, डिमांड तेवढंच. दादरमध्ये 20,000 फुलं लागायची, 2 लाख फुलं जायला लागली. दिल्लीमध्ये पण असंच 2-4 लाख फुलं जायला लागली, 50,000ची गरज. फार महत्वाचं आहे, डिमांड आणि सप्लाय फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने उद्योग घालताना पाहिलं पाहिजे की ते कुठं विकलं जाईल. लोक अंदाजे, आता आमच्याकडं ना शेतीमध्ये ना एक्सपोर्ट होईल म्हणतात लोक, एक्सपोर्टवाले पण सगळे विकायला लागले. एक्सपोर्टमध्ये आज तुम्ही बघा, पालघरवरनं भेंडी जाते लंडनला, त्या भेंडीचा भाव आहे 31 रुपये किलो. आणि मी मुंबईमध्ये भेंडी विकतोय 30 रुपये पाव. बऱ्याच लोकांना होतं एक्सपोर्ट म्हणजे फार भारी, सगळं नाटक आहे. आपल्याकडे एक्सपोर्ट म्हणलं की असं मोठा शेतकरी म्हणतात. मी म्हणतो त्याच्यावर कर्ज किती आहे बघ. काही नाही, आपला देश हा खूप चांगला पैसे देणारा देश आहे, खूप चांगला, प्रचंड पॉप्युलेशन आहे, जगात आपण 1 नंबरला आहे. आणि सगळ्या पॉप्युलेशनला खायला लागणार. हो, सगळ्यांना भूक लागते. नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला तुमची फुल एक्सपोर्ट करावीशी वाटली नाही? वाटली, पण आमच्या लक्षात आलं ते. कारण त्याला विचारलं, बा तो म्हणला तिकडं फुल 500 रुपयाला जाते एक. तिकडचं सोड म्हणलो, मला किती मिळून सांग. म्हणलं तुला 5 रुपये मिळतील, 3 रुपये मिळतील. म्हणलं मी इथं 6 रुपयाने विकतो, तुझे 3 रुपये कशाला. त्यात मध्ये पण फुलं खराब असली, त्याच्यात काहीतरी केमिकलचे अंश सापडले तर पैसेच मिळणार नाही, उलट तुम्हाला द्यायला लागेल म्हणले, तिथले फेकून द्यायचे पैसे, चार्जेस, डस्टबिनला घेऊन जाण्याचा ट्रान्सपोर्ट. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो होता की जेव्हा डिमांड तीच असते आणि सप्लाय वाढतो, तेव्हा आता मी याचं काय करू हा प्रश्न पडतो. हे सगळ्या उद्योगांमध्ये आहे की एकानं चप्पलचा व्यवसाय सुरू केला, सगळ्यांनी चप्पलची दुकानं उघडली की रेट पडली. उद्योजक म्हणून तुम्ही कसा विचार केला? मग आम्ही लगेच निर्णय घेतला. आमचा ग्रुप ना तोपर्यंत फुलांचा 300 लोकांचा झाला होता. बरं. सगळे जणांनी फुलं लावली, सगळ्यांनी कार घेतले, बंगले घेतले. त्या काळात बंगले बोलायचा राहिला, आधी बोलूया का नंतर बोलूया? म्हणजे हा ग्रुपचा मुद्दा आलेला नाही की तो कधी सुरू केला, म्हणजे ग्रुप कसा सुरू झाला सांगतो ना. आता मग फुलांमध्ये माझं चांगलं चाललं, मी पैसे कमावल्यानंतर बरीच लोक आली आमच्या भागातली. मग मी 11 लोकांना घेऊन अभिनव फार्मर्स क्लब नाबार्डच्या मदतीने उघडला. बरं. मला काय वाटलं, मी एकटाच आता लोकांकडे जातोय सांगायला, मार्केटिंग पण एकटा करतोय, ह्याच्यावर कुठलं औषध फवारायचं म्हणजे कीड रोग कमी येईल त्याच्यावर पण मी एकटा, ह्या जबाबदाऱ्या वाटून देऊ आपण. मग मी ग्रुप केला आणि ग्रुपमध्ये 2 लोक मार्केटिंगसाठी नेमली खास. तुम्ही बघा, जिथं चांगला भाव मिळेल तिकडे आपण पाठवू. 2 लोक सरकारच्या सबसिडीच्या स्कीम्स असतात, ही लोन प्रकरणं असतात. मला 6 महिने लागलं, पुढच्या लोकांचं 8 दिवसात लोन सँक्शन केले. मी फक्त फोन केला की लोन सँक्शन होतं. त्यांना हे मिळालं ना. हो, त्यांना गॅरंटी मिळालं. बँकेतच माझं सगळं लावलं होतं. एका वर्षात 14 महिन्यात 10 लाख फेडलेलं. त्यामुळे सगळे जाऊन वाचायचे ते, माझ्याकडे यायचे भेटायला पेपरच घेऊन लोक सगळे. मग भेटायला आले की मी काही नेहमीसारखं सांगायचो आणि सांगितल्यामुळं मग बँक म्हणायची त्याला लोन देऊ का, देऊन टाका म्हणायचो, चांगला माणूस आहे. मग त्याला तुम्ही तुमच्याकडे जोडला? हो, जोडला. मग त्याला जोडला आणि लोकांच्या लक्षात आलं. मग लोक कार घ्यायला लावल्या. 305 कार एकाच दिवशी आम्ही घेतल्या. किती दिवस सायकलो फिरायचं म्हणतो. म्हणजे शेतकरी पण, आम्ही कोणाच्या लग्नाला जर गेलो ना तर नवरा नवरीपेक्षा 50 सिरियलच्या कार लागलेल्या बघायला गर्दी असायची, सिरियल नंबरच्या. सेम तेव्हा मारुती 800च घेतली होती, म्हणजे चांगली, तेव्हा फार डिमांड. आणि मग हे सगळं झाल्यानंतर लोकांना पण जरा बरं वाटायला लागलं. मग सगळी तरुण आणि शिकलेली मुलं यायला लागली आमच्यासोबत. कमी शिकलेले शेतकरी आमच्यासोबत येत नव्हते. ते कारमध्ये फिरतोय म्हणलं आपलं काम आहे का काय, कारण यांनी आयुष्यभर चप्पलच नाही ना यांना मिळालेली. यांच्या डोक्यात ती जुनं साधं असंच होतं. पण आमच्या डोक्यात असं होतं की यंग जनरेशन आलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काही करता येईल. आणि खरोखर मला कळलं की शेतीत खूप प्रॉफिट आहे आणि शेती खूप चांगला व्यवसाय आहे. बरं, त्याला मंदी नाही बंदी नाही ना, रोज आहे. मग फुलांमध्ये फुलं बंद करायचा निर्णय घेतला आम्ही सगळं चालल्यावरती. कारण फुलांचं 2.5 रुपये खर्च व्हायला लागला आणि 80 पैशाला फुल विकलं जायला लागलं. वर्षाला आम्ही हिशोब काढतो, आजही हिशोब काढतो, आता 3-3 महिन्याला हिशोब काढतो. हिशोब फार महत्वाचा आहे उद्योगामध्ये. अकाउंट त्याला आपण म्हणतो. आम्हाला शेतकऱ्यांमध्ये अकाउंट नावाचा शब्दच नाही, म्हणून आमच्या आयुष्याचा अकाउंट प्रॉब्लेमॅटिक आहे. शेतकऱ्यांचा हिशोब कसा असतो तुमचा? हिशोब म्हणजे उत्पादन खर्च पण काढता आला पाहिजे. आम्ही जमा आणि खर्च लिहितो. बरोबर. 3 महिने ते पीक विकलं की मग जेवढे रोपं लावली तेवढ्या त्याला भागतो, लगेच कळतं एका रोपाला इतका खर्च आला.
आणि त्या रोपाने किती प्रोडक्शन दिलं. जमा आणि खर्च 2 कॉलम केले तरी साध्या पद्धतीने इकॉनॉमिक्स काढता येतं. आणि आमच्याकडे 3-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, वर्षांनी हिशोब जर असले ना तर पुढच्या वर्षी काय करायचं ते कळतं आपल्याला. लोक आयुष्यभर तोटे ती हिशोब नाही काढत म्हणून आम्ही एकाच वर्षात बदललो. फुलांमध्ये तोटा आहे हे लक्षात आल्यानंतर भाजीपाल्यामध्ये आलो. 300 लोक आले. 300 सगळे लोक, 300 लोक. मी भाजीपाल्यात आल्यावरती फुलांची शेती तोट्यात गेल्यावर 27च लोक राहिलो, बाकीच्यांनी मला सोडून दिले. याचं काय खरं आहे म्हणले. हे महत्त्वाचं. गाड्या घ्यायला लावल्या, बंगले बांधायला लावले, मुलांना चांगलं शिक्षण द्या. आणि बघ बरं काय अवस्था झाली. त्या गाड्या घरात पडून ठेवायच्या का म्हणे, आता पैसे नाही मिळणार, तोटे द्या. मी म्हणलो आपण बदलू ना, तूच बदल म्हणले. म्हणजे चांगलं झालं तर आम्ही खूप काम केलं म्हणून चांगलं झालं, आणि वाईट झालं तर याच्यामुळे झालं. ही परिस्थिती तेव्हा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बदलाची तयारी पाहिजे. हो, बदलायची तयारी. लोक आपल्याकडे डिसिजन नाही घेत बिलकुल. आपल्याकडं ना खूप करोडो रुपये गव्हर्नमेंट पडू नये शेतकऱ्यांचे, निर्णय नाही घेतले म्हणून पैसे तसेच पडू नये. ग्रुपला दिलेले पैसे निर्णयच घेत नाही. काय निर्णय घ्यायला आपल्याकडे इतके निगेटिव्ह लोक आहेत. 88% लोक आपल्या देशात निगेटिव्ह विचाराची आहेत आमच्या कम्युनिटीमध्ये. सगळ्याच कम्युनिटीमध्ये हा प्रॉब्लेम. आणि 12% लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या जीवावर हा देश चाललाय सध्या. पण तुम्ही जेव्हा भाजीपाला लावायचं ठरवलं, हा तुम्हीच ठरवला का तुम्ही त्यासाठी काही रेकी केली, अभ्यास केला? त्याच्यासाठी अभ्यास केला की असं लक्षात आलं की फुलं कोणी खात नाही, त्याला मंदी येणारच आहे. मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे, अजून कुठला डे, त्यालाच फुलं चालतात. पण आम्ही तर 365 डे फुलं उगवतो ना, आणि ते 5 दिवसासाठी वर्षभराच्या फुलं उगवणे चुकीचं आहे असं लक्षात आलं. आणि ती खायची गोष्ट नाही. आता खायची गोष्ट करू म्हणलो. मग खायची गोष्ट करायची तर योगेशभाई शाह नावाचा मॉल आले होते पुण्यामध्ये तेव्हा 2004-05ला. बिग बाजार, फूड बाजार, पुणे सेंट्रल. त्या मॉलचा मालक जो आहे ना, तो म्हणला तुम्ही इंग्लिश भाजीपाला लावा, मी चांगले पैसे देतो, आणि ऑर्गॅनिक लावा म्हणे. तेव्हा ऑर्गॅनिक शब्द ऐकलं मी. आम्ही प्रचंड केमिकल फुलांना वापरायचो. बरोबर. आमच्या नवरा बायकोंचं 3 वर्ष डोकं दुखायचं रोज, एवढं केमिकल वापरायचो. काय सांगतो. हो. अच्छा, त्याचा आपल्यावर पण परिणाम होतो. खूप परिणाम होतो, 100%. मग आता किती शेतकऱ्यांना कॅन्सर आहे, खूप शेतकऱ्यांना कॅन्सर आहे. नपुसकतेचे खूप प्रॉब्लेम सुरू झाले. खूप जे खतं वापरतात, औषधं वापरतात. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात पण ना शुगरचे पेशंट येतात. खूप भयानक परिस्थिती. आणि याच्यामुळे पेस्टिसाइड हे सगळं. आणि शेतकरी काही तोंडाला बांधत नाही, हात स्वच्छ धुवत नाही, फटाफटा खायचं असतं. माणसं नाही कामाला, त्याच्यामुळे त्याला एकट्याला करायचं. 142 कोटी लोकांना जगवायचे ना, त्याच्यावर जबाबदारी मोठी आहे. ते जगावता हा लवकर मरतोय त्याची काळजी नाही घेतो. तर ती काळजी पण घेणं गरजेचं होतं. मग त्याने सांगितलं इंग्लिश भाजीपाला लावला. इंग्लिश भाजीपाल्याला 10 रुपये खर्च करायचो आणि 80 रुपयांनी विकायचो. तिथेही चांगलं प्रॉफिट मिळालं. ती बातमी पेपरला आली. परत सगळं इंग्लिश भाजीपाल्यामध्ये आलं. तुम्ही काय लावलं होतं? ब्रोकोली, चायनीज कॅबेज, सेलरी, पार्सली, चेरी टोमॅटो छोटीशी. पण ते आपल्या जमिनीत येत होतं? कुठल्याही जमिनीत येतं. हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. भारतातले कुठल्याही जमिनीत काही पिकू शकतो, फक्त डोकं पाहिजे. बिनडोक माणसं म्हणणार ही चालत नाही, ते चालत नाही. आम्ही काही लावतोय, मला ग्राहक सांगेल ते मी पिकवतो. बिनडोक म्हणतात हे पीक येत नाही. अरे येड्या, इस्रायल एक देश आहे, वाळूमध्ये शेती करतोय तो देश. तिथं तर माती पण नाही. आपल्याकडे तर माती, तरी मातीमध्ये न्यूट्रिशन आहे. इस्रायलच्या त्या वाळूमध्ये बिलकुल न्यूट्रिशन नाही. 150 किलो टोमॅटो घेतात एका झाडापासून, आणि वाळूमध्ये न्यूट्रिशन ड्रीपने देतात. मग असं आपण नाही का करू शकत? आपल्या देशातले शेतकरी किती हुशार आहेत, खूप हुशार आहेत. त्यांच्यापेक्षा आपली खूप कष्ट करणारी लोक आहेत. पण आता नुसतं कष्ट नको, कष्टाला बुद्धीची जोड देणारी माणसाची गरज. इंग्लिश भाजीपाला लावला, मग तुम्हाला 80 रुपयानं जायला लागले. 10 रुपये खर्च, 80 रुपये मिळाले, चांगले पैसे मिळायला लागले. म्हणजे ज्या ज्या पिकात गेलो ना त्याचा आधी अभ्यास केला, आधी मार्केट पाहिलं, आणि मग लागवडी केल्या. मार्केट कसं बघायचं? मार्केट म्हणजे तुम्ही शेती करताय, तुम्हाला फोन येत असतात लोकांचे. फक्त तुम्ही ना शेती करता हे जगाला कळलं पाहिजे. आमचं कसं, पहिल्यापासून तुमच्यासारख्या प्रेसवाल्यांनी ना आम्हाला खूप प्राधान्य दिलं, त्याच्यामुळं आम्हाला ग्राहक मिळत गेला. कुठली तरी व्हिडिओ पाहिलं की मला फोन येतो, मला ही भाजी पाहिजे होती. झालं ना. लोकांना शेती करतात ना ते माहितीच नाही कोण आहे. ग्राहकांना कळलं पाहिजे तुम्ही शेती करताय. करेक्ट. वा. त्याच्यामुळं आम्ही ना शेती करतो, पण मांडणी पण करतो. आता आमच्याकडे खूप मुलं, तरुण मुलं जी आहेत ना, खूप आम्हाला मदत करतात, शिकलेली मुलं. आमच्याकडे 1.5 लाख इंजिनियर आहे, एकही इंजिनियर नोकरी करत नाही, सगळे शेती करतात. 1.5 लाख इंजिनियर शेती करतात. सगळ्या शेतकऱ्यांची मुलं आम्ही इंजिनियर केली, कारण म्हणायला नको आता त्याला मुलगी मिळायला अडचण नको, याला शिक्षण नाही म्हणून. पैसे तर तो 1.5 लाख महिन्याला कमवतोय. आता प्रश्न काय राहिला, शिक्षण नाही. सगळे इंजिनियर. सगळे निर्णय काय सामूहिकच घेता? हो, मग सगळ्यांशी बोलतो, ग्रुपवर टाकतो. आता तर तुमच्या मीडिया मार्फत ग्रुपवर खूप सोपं झालंय. त्याच्या आधी फोन करायचो, एकत्र मिटिंग घ्यायचो, 3-4 महिन्यांनी एकत्र भेटायचो, चर्चा करायचो.
त्यात मांडणी करायचो, मग लोकांना घ्यायचे. इंग्लिश भाजीपालाचं झालं, तोही सगळ्यांनी केला आणि त्याचे रेट पडले. इंग्लिश भाजीपाला फार कमी वापरला जातो, पैसे जास्त मिळतात, पण जास्त प्रोडक्शन नाही केलं पाहिजे. बरोबर. आपल्या देशात काय होतं, तुमचं फक्त बघितलं ना, तुमच्याकडे 5 एकर ब्रोकोली का, यांनी 15 एकर ब्रोकोली केली, त्याला डिमांड आहे का, ते बघत नाही. आपल्या देशाचं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी हा पण अभ्यास केला पाहिजे. म्हणून तुमचं जे उद्योग सदर जे आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. कारण उद्योग जर म्हणताय ना तुम्ही, तर डिमांड सप्लायचं गणित पाहिलं पाहिजे. मी केलं, मला डिमांड आहे म्हणून मी लावतोय. तुला डिमांड नसतं तू कशाला माझं बघून लागवड करतो. लागवड करणं अवघड नाही आहे, डिमांड सप्लाय पुढचं अवघड आहे. बरोबर आहे. प्लांटेशन करणं काय, माझे आजोबा शेती करायचे, वडील शेती करतात, तर मी शेती करतो. आता आम्हाला शेती म्हणजे विशेष वाटत नाही, विक्री फार महत्वाची. आणि दुसरा मुद्दा, समजा आत्ता डिमांड आहे म्हणून मी केली आणि नंतर डिमांड वाढली तर काय. बरोबर, हा फार आणि महत्त्वाचा. अगदी. मग सगळ्या लोकांनी मॉलवाल्याला द्यायला लागलं भाजी. मी मॉलचं नाव पण सांगायचो ना तेव्हा. मॉलवाल्याला द्यायला लागली, मॉलवाला म्हणलं बा मला स्वस्तात मिळते, तू 20 रुपयांनी देत असला तर बोल. बापरे. मग तेही कमी करून टाकलं. मग असा प्रोजेक्ट सुरू केला की जोपर्यंत जगात माणसं जिवंत आहे त्याचं डिमांड कमीच नाही होणार. इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग, भाज्या, धान्य, दूध आणि फळं ऑर्गॅनिक पद्धतीने देशी गाईच्या शेणगोमूत्रावर पिकवायचं, पॅकिंग करायचं आणि घरोघरी द्यायचं. आता घरोघरी द्यायचं तर पूर्वी हा कन्सेप्ट नव्हता. लोक मार्केटमधून घ्यायची, हातगाडीवाल्यावरून घ्यायची, किराणा दुकानातून घ्यायची. माझ्याकडून कशी घेणार. मग नाबार्डने हा ग्रुप बनवला. मग नाबार्डकडे मी गेलो, म्हणलो साहेब तुम्ही सगळे भाजीपाला कुठनं खाता. ते म्हणले मार्केटमधून आणतो. तर मी म्हणलो काय भाव घेता. तर ते म्हणले आम्ही 2 रुपये पावनी घेतो भाज्या, त्या काळी 20-25 वर्षापूर्वी. बरं म्हणलो साहेब आम्हाला 70 पैसे किलोला मिळतं. 7 रुपये 10 किलोनी भाजी जात होती तेव्हा, आणि ग्राहक 2 रुपये पावनी खात होता. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे सर्वे जो आला ना, सगळा इथं प्रॉब्लेम. म्हणजे मी विकतोय 10 किलोला 70 रुपये, म्हणजे 7 रुपयाला 10 किलो, म्हणजे 70 पैसे किलो. त्यातून हमाली दलाली कमिशन 16%, माझा वेळ आणि ट्रान्सपोर्ट असं केलं तर 30% कट होतात त्या 70 पैशातून. बरोबर. म्हणजे आमच्या हातात काय येतं. आणि लोक फक्त मार्केटच्या बाहेरून 2 रुपये पावनी म्हणजे 8 रुपये किलोनी खातात. बरोबर. याला मी म्हणलो कशाला मार्केटमध्ये जायचं. 8 रुपयाचा जर भाव मिळाला तर माझ्यासारखा राजाच कोणी होणार नाही ना. आणि मग त्यांच्या मागं लागलो. त्यांनी म्हणले ठीक आहे तू ये भाज्या घेऊन. मग सगळ्या भाज्या घेऊन गेलो. तिथं टेबलवर मांडल्या सोसायटीत. त्या सगळ्या 50-60 त्यांच्या बायका नाबार्डच्या सोसायटीत. तिथं तुम्ही डायरेक्ट गेला कसं काय. असंच गेला नाही, आधी साहेबांशी बोललो. साहेबांनी तिथं आम्हाला चहा पाण्याची पण व्यवस्था. सर्वसाधारणपणे प्रॉब्लेम काय असतो माहिती का सर, एका सामान्य माणसाला ना इतक्या मोठ्या संस्थेत जायचं धाडस होत नाही. एक बरोबर, किंवा त्या डोक्यातच येत नाही. म्हणजे मी कसं जाऊ तिकडे आणि मला एंटरटेन कोण करेल. बरोबर. पण तुम्ही ते कॉन्टॅक्ट करून केलं. तुम्हाला हे लक्षात कसं आलं की आपण नाबार्डकडेच जाऊ डायरेक्ट. नाबार्डनीच आमचा ग्रुप बनवलेला असल्याबरोबर त्यांच्याशी माझे आठवड्याला बोलणं असायचं, संपर्क होता. आणि मी त्यांना चांगल्या वाईट गोष्टी शेअर करायचो. सुनील जाधव म्हणून होते, त्यांनी खूप मदत केली आम्हाला. ते GM होते पुण्यामध्ये, जनरल मॅनेजर. मग त्यांना मी सांगायचो, म्हणलो साहेब हे तुमच्या बायका तिकडून मार्केटमधून आणण्यापेक्षा आम्ही देतो ना, डायरेक्ट तुमचे पैसे आम्हाला मिळू द्या की. बरोबर. तिकडे दलालांना घालवण्यापेक्षा. ते म्हटले चांगलं आहे तुझं, पण ते आमच्या बायका ऐकतील का, हे होतील का. म्हणलं मी बोलतो ना. मग मी गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही ज्या भावाने घेता ना त्याच भावाने मी सकाळी काढलेली भाजी देतो. आता तुम्ही मार्केटची 3 दिवसाची शिळी भाजी घेताय, मी तुम्हाला फ्रेश देतो ना. त्या म्हणलं ठीक आहे एकदा बघू आणा. मग तुम्ही टेम्पो घेऊन गेला. टेम्पो घेऊन गेलो, सगळ्या भाज्या तोडून, आणि लगेच संपला टेम्पो. 1 तासात संपला. ताजी भाजी कोण सोडणार. हो, शिवाय आम्ही 5 जण होतो ना, 4-5 घरी आम्हाला जेवायला पण बोलवलं 5 जणांना. जेवण पण जा म्हणले. आता आयला म्हणलो रेटही 8 रुपये मिळाला, जेवणही मिळते, चांगले पैसे झाले. आणि मग ग्रुपमध्ये गेलो, चर्चा केली. आम्ही 4-5 जण गेलो होतो, पण बाकी 300 जण होते ना. म्हटलं कसं काय. म्हणलो चांगले पैसे मिळतात, 8 रुपयाचा भाव. त्या म्हणल्या 10 रुपये घ्या तुम्ही, 50 पैसे जास्त घ्या पाव किलो, काय अडचण नाही म्हणे. फार छान आहे हो फ्रेश भाज्या म्हणे. बस तिथून स्त्री गणेश. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे जो मधला दलाल होता ना, ती मोठी भिंत आहे. हो, भयंकर मोठी भिंत आहे. हो, एलिफंटच आहे तो एक प्रकारचा. त्याच्याशी टक्कर देणं सोपं नाही. तुम्हाला असं लगेच अलाव केलं. सुरुवातीला केला असेल, नंतर काहीतरी आला असेल ना. नंतर खूप प्रॉब्लेम्स आले आम्हाला. मग आम्ही ना खूप ठिकाणी स्टॉल लावायला लागलो. आणि स्टॉल कुठल्याही शेतकऱ्यांनी बाजार समितीतच शेतमाल विकायचा असतो, कुठेही जायचं नसतं. स्टॉल रस्त्यावर स्टॉल लावायला. मग पोलीस शिट्ट्या मारायचे, गाड्या पकडून न्यायचे, वजन काटे जप्त करायचे. सगळीच लोक, म्हणजे ती सगळी फेरीवाल्या टाईप आमची अवस्था झाली. मग माझ्या लक्षात आलं, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री होते. मग आम्ही त्यांना सांगितलं की साहेब असं असं होतंय. असं कसं म्हणले. त्यांनी मला पत्र दिलं, पण त्यांनी एक सांगितलं की रस्त्यावर नका थांबू. बरं. रस्त्यावर भाजीपाला नाही विकला गेला पाहिजे. मग सोसायटीच्या आतमध्ये जायला लागलो.
हाऊसिंग सोसायटी असते ना, 100 फ्लॅटची 200 फ्लॅटच्या तेव्हा सोसायट्या होत्या. सोसायटीच्या आत जायला लागलो आणि विकायला लागलो. हे बघा, अडचणी आहेत पण मार्ग पण निघतो. आणि तुम्ही जर चांगले असाल ना, कोणी मदत करायला तयार होतो. कृषी मंत्र्याशी माझा काही संबंध नव्हता. ते ओळखत पण नव्हते मला, आणि मला सगळ्या मंत्र्यांची तेव्हा नावं पण माहिती नव्हते. पण मला एक जणांनी सांगितलं, तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही तिथपर्यंत पाठवा ना. मग त्यांचा नंबर घेऊन त्यांना मेसेज टाकला. मेसेजला त्यांच्या पीएने 2 तासांनी फोन करून सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला काय मदत पाहिजे साहेब आले की फोन लावून देतो. बरं झालं म्हणलो शेतकरी. काही नाही, फक्त काम चांगलं होतं आणि तुमच्या मीडियामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं काम. म्हणजे त्यांनाही माहिती होतं की यांचं काम पुण्यात असं चाललंय आणि हे एकट्यासाठी काम करत नाही, सगळ्यांसाठी काम करतात. माझा उद्देश आजही, मी एकटा श्रीमंत नाही झालो पाहिजे. एकटा श्रीमंत झाल्याने काही फरक पडणार नाही समाजाला. पण आता आमच्या 2.5 लाख लोक श्रीमंत आहे ना, म्हणून आमच्याकडचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे लोकांना. एकटा ज्ञानेश्वर बोडके श्रीमंत आहे कुत्र विचारणार नाही त्याला. उद्योग असा नसावा एकटा श्रीमंत होणारा. उद्योग असा असावा अनेकांना तुम्ही श्रीमंत करताय. ती मजा खूप वेगळी. असा उद्योग असू शकतो. हो, शेती सोडली तर सगळे उद्योग तसेच असू शकतो. हो. आता पतंजली नावाचा एक प्रकार तो मी बघतोय, तिथं 25 लाख कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे, 25,000 कोटीचा सॉरी, आणि 1.5 कोटी लोक कामाला आहेत ना. म्हणजे एक साधू व्यायाम करता करता एवढ्या लोकांना रोजगार देतो, असा उद्योग होऊ शकतो ना. त्यांना एकट्याला मोठं नाही व्हायचं, अनेकांना. तशा पद्धतीचा पण आपण सगळ्यांनी जर विचार केला तर शेतीमध्ये आम्ही आता जे ग्रुप केलेत ना, ग्रुपनी छान काम केलं पाहिजे. लोक नावं पण आम्हाला खूप ठेवतात. काल परवाच्या एकाने याच्यावरती टाकलंय की ते काही त्यांच्याकडे गेलं तर ते चहा पण फ्री देत नाही. मग त्याला मी उत्तर दिलं की मग मला ड्रिपच्या एजन्सी घ्यायला पाहिजे, खताच्या औषधाच्या एजन्सी घेऊन लई कोटी शेतकऱ्याकडून लुटून तुला मी दारू पण देईल ना, चहाच काय. बरोबर ना. म्हणजे लोकांना फुकट नाही दिलं तर तुम्ही चुकीचे. आम्ही काही फुकट देत नाही कोणाला, कारण फुकट द्यायला आमच्याकडे काय आहे म्हणजे. आणि आम्ही जर फुकट दिलं तर आमचीच अवस्था वाईट होईल. आणि मग ज्ञानेश्वर बोडके गरीब झाला तर लोक येणार नाही श्रीमंत व्हायला. म्हणून सगळे शेतकरी श्रीमंत असलो पाहिजे. आमची श्रीमंती म्हणजे 10-12 लाखाची, आम्हाला काही कोटी लागत नाही. ही आमची श्रीमंती. पण 10-12 लाख कमावणारे कोटी शेतकरी जर तयार झाले तर नरेंद्र मोदी पण आम्हाला भेटायला येतील. आणि ते म्हणतील की बाबा खूप चांगलं आहे तुमचं, म्हणजे ग्रोथ रेटमध्ये खूप मोठा फरक. मला एक सांगा, आता जे 2.5 लाख शेतकरी आहेत त्या सगळ्यांचं दरडोई उत्पन्न, वर्षाचं उत्पन्न 10-12 लाखाच्या आसपास सहज आहे. म्हणजे 5-5 कोटीवाले पण आहेत मोठे शेतकरी आमच्यात, 10 एकर 5 एकरवाले. पण 10-12 लाख तर नक्की कमवतो आम्ही. पण मग आता अशा केसमध्ये उद्योजक म्हणून तुम्ही इंडिव्हिज्युअल ज्ञानेश्वर बोडकेंचा जेव्हा विचार करता, मी माझं कुटुंब, तर तुम्हाला असं वाटलं ना 1 एकरचे 2 एकर करावे, 2 एकरची 10 एकर करावी, हा जो प्रोग्रेस आहे हो तो नाही वाटला? मला खूप लोकांच्या ऑफर आल्या की माझी 10 एकर आहे, तुम्ही करता का? अर्ध माझी 20 एकर, मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या, माझी 50 एकर आहे. मी म्हणलो मी तुमची 50 एकर केलं तर मी तिकडेच अडकून राहील. मग ही लाखो एकर शेतकऱ्यांची नाही होणार. तुम्हाला पैसे मिळतील खूप, मला मिळतील खूप, पण यांचं काय? मग आमच्या घरात आणि कुटुंबात ना कायम चर्चा होती आपल्याला खूप श्रीमंत नाही व्हायचं, म्हणजे मनाने श्रीमंत असलो पाहिजे. पैसे ते तेवढेच लागणार आहे. असा एकही माणूस मी नाही पाहिला या एवढ्या वर्षात, 50 वर्षात, की त्याच्याकडे खूप पैसे, तो मेला आणि ते कमरेला बांधून वरती घेऊन गेला. उलट ज्यांचे पैसे राहिलेत ना, त्या पैशातून आमच्या सगळ्या परिसरात भांडण चालू आहे. हिस्से कसे करायचे त्या पैशाचे. त्यापेक्षा पैसे कमवायचे शेतकऱ्यांनी, मस्त खर्च करायचे, तुम्हा सगळ्या लोकांना विषमुक्त अन्न खायला घालायचं, तुमच्या दुवा आणि पैसे, आणि मेल्यानंतर ते पैसे संपलेले पाहिजे सगळे, म्हणजे वाद नको. सेंद्रिय शेती जी आहे की नाही, आता याच्यामध्ये केमिकल्स नसतात, पेस्टिसाइड्स नसतात, हो, ढोबळ मानानं आपण बोलू, हो, पण आपल्या जमिनीचा कस जो असतो, इतके वर्ष आपण औषधांची शेती करतोय, खरंच त्यातनं अंश जातो का मुळात, की असं काही उरलेलं नाही? आता केमिकलचा जो अंश आहे आम्ही पाहिला, आम्ही स्लरी सोडतो बायोगॅसची, म्हणजे गाईच्या शेणाची, ती ड्रिपने स्लरी सोडतो प्रत्येक आठवड्याला, आणि कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्राचा स्प्रे करतो. आमच्या जमिनीमध्ये जे रेसिड्यूज होते केमिकलचे अंश, त्या अवघ्या 100 दिवसात निघालेत. 100 दिवसांनी जमीन चेक केली तर कुठलेच रेसिड्यू सापडत नाही. पण त्या 100 दिवसात आम्ही कसलेच एकही ग्राम काही केमिकल वापरत नाही अजिबात. कडुलिंबाचा पाल्याचा दर आठवड्याला स्प्रे आणि बायोगॅसची स्लरी ड्रिपने सोडतो, कारण माणसं नाही. आम्हाला सगळ्यात मोठा तुटवडा सध्या लेबरचा आहे, माणसंच नाही. तुम्ही दारूचं दुकान टाका, कामाला माणसं आहे, काही उद्योग टाका, तिथं माणसं आहे, पण शेती नको वाटते लोकांना. मग त्याच्यासाठी आम्ही आमची मुलं 8, 9, 10 वर्षाची असताना शेतीत आणली. मुलं आता माझा मुलगा इंजिनियर झाला ना, त्याला एक गाय घेऊन दिली, तिचं 10 लिटर दूध काढायचा, पॅकिंग करायचा, ती दुधाची एक बॅग आणि दप्तर जाऊन शाळा कॉलेजला जाऊन त्या गायीच्या जीवावरती तो इंजिनियर झाला. त्याच्यामुळे त्याला आता पैशाची जाणीव झाली. तो पण उद्योजकच आहे. आता मोठ्या प्रमाणात मशिनरी बनवतो आणि तो मशिनरी विकतो. पण मशिनरी मोठी कंपनी 50-55 हजारला विकती, हा 45,000ला विकतो तेच मशीन.
इतका मोठा फरक आहे. शेतकऱ्याची मशिनरी, बरं, शेतकऱ्याकडे लाखो रुपये मशिनरी खरेदीला नाहीच आहेत. नाही साहेब. फार कमी पैशात त्याला देता आलं पाहिजे. 10 मजुरांना तुम्ही 5-6 हजार रुपये देता, तेच काम आम्ही 500 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आणि 500 रुपयाचा माणूस 1000 रुपयात करतो. 6000 रुपयाचं काम मी जर 1000 रुपयात केलं तर 5000 रुपये त्या शेतकऱ्याची रोजची बचत आहे आणि ही बचतच आमचं प्रॉफिट आहे. थोडेसे असे कन्सेप्ट उद्योगामुळे आम्हाला वापरायला मिळतात आणि मुलं आता पुढची उद्योजकच आहे, आमच्यापेक्षा हुशार आहे. मी शेती करायचो बेडवर मातीत, मी तिथं 50 पालक काढायचो, त्याने 3 मजले केले, तो आता 220 पालक काढतो तिथं, त्याच जागेत, त्याच पाण्यात आणि त्याच शेडमध्ये. कारण पुढचं जनरेशन फार हुशार आहे. आम्ही स्कोप दिला पाहिजे, आम्ही मार्गदर्शकाची भूमिका करायची, आम्ही डोकी नाही लावायची तिथं फार. म्हणजे पण आता या सगळ्यामध्ये आता तुम्ही जेव्हा हे विजन झालं, तुम्ही विजन ठरवल्याने तुम्ही ते करायला लागला, जेव्हा तुम्हाला अडचणी आला, विशेषतः दलालांची मोठी भिंत असेल, त्यांच्याशी कसं डील केलं तुम्ही? मग त्यांच्याशी यांना सांगितल्यानंतर मग ते आले, मग ते असं नाही करायचं तसं नाही करायचं. म्हणलं ठीक आहे, तुमचा रूल रस्त्यावर नाही ना थांबायचं. मग आम्ही आज सोसायटीचे रूल असतात. सोसायटीच्या चेअरमनशी बोललो, गव्हर्नमेंटचं पत्र दाखवलं की काम व्हायचं. प्रत्येक वेळी ना मला प्रॉब्लेम आला की कोणतरी मोठा अधिकारी भेटतो आणि ते खरंच आम्हाला मदत करतात. खूप लोक म्हणतात अधिकारी मदत करत नाही, काम करत नाही, पण आमचं जे यश आहे ना, हे सगळं वेळोवेळी जी माणसं भेटली त्या माणसांच्या जीवावरती खरंच आम्हाला काम करत गेलं. म्हणजे मंत्रालयात या सगळ्यामध्ये इंडिव्हिज्युअल ज्ञानेश्वर बोडकेंना, म्हणजे तुमच्या मागे 300, 400, 1000 आता लाख शेतकरी आहेत, तुम्ही मार्गदर्शन करता. इंडिव्हिज्युअल लेवलवर तुम्हाला कधी तुमचा डाऊनफॉल वाटला होता की आपण आता पुढे काय करायचं, म्हणजे कसं किंवा ब्लॉकेज आलं होतं? ब्लॉकेज मला शेती करताना कधीच आलं नाही, विक्री करताना नाही आलं. ब्लॉकेज मोठ्या प्रमाणावर येतं तुमच्या घरच्या ज्या वाटण्या चालतात ना, तिथं फार आजही त्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत. आता जमिनीचे भाव वाढले, इतकं लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय, कोणीच कुठली नाती सांभाळायला तयार नाही. नातं नकोय, मला पैसे किती देतो बोल, अशा मानसिकतेमध्ये त्याच्यात मला 2-3 वर्ष बऱ्यापैकी, म्हणजे माझ्या उद्योगात, माझ्या शेतकऱ्यांमध्ये कधीच मला काही आलं नाही आणि कुठलंही चॅलेंज स्वीकारायची आता ताकद झाली. त्याच्यामुळं आम्हाला कुठलं टेन्शन पण आलं नाही. पण कारण काय झालंय, घरात तुम्हाला काही बोलता येत नाही, बाकी ठिकाणी तुम्ही काही प्रश्न सोडू शकता, घरात बाकी आपलं गप्प बसायचं आणि त्यांचं ऐकून घ्यायचं. चुकीचं सगळ्या लोकांचं ऐकायचं असतं, ते दुर्दैव. असं वाटतं उद्योजकांनी स्वतःवर नियंत्रण घातलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आता म्हणला की 10-12 लाख 15 लाख मला मिळाले, मी खुश आहे. आज कुठलाही उद्योजक त्याला असंच वाटत असतं की आज मला 10 लाख मिळतात, मला आता पुढच्या वर्षी 16 लाख मिळाले पाहिजे, उद्या 16 लाख मिळेल, मला आता 25 लाख मिळाले पाहिजे. बरोबर. हे चूक का? बरोबर. ही स्पर्धा जीवघेणी स्पर्धा आहे. उद्योग वाढला पाहिजे नक्कीच आहे, कारण तुम्हाला अनेकांना रोजगार द्यायचा आहे, पण त्याचबरोबर तुमचं स्वतःची हेल्थ, तुमचं कुटुंब ते पण बघणं गरजेचं आहे. ते फार महत्त्वाचं आहे. मी हे सगळं करत असताना आमच्या कुटुंबामध्ये 6 वाजता उठतो आम्ही, 6 ते 6:30 योग प्राणायाम मेडिटेशनला आम्ही देतोच वेळ. त्याच्यानंतर सकाळी 2 तास आम्ही सगळे शेतात काम करतो. 4 मजुरांचं काम आम्ही सकाळी 2 तासात करतो, त्यामुळे मजूर असले नसले काही फरक नाही, आम्ही घेतलं. आम्ही सकाळी 8:30-9 वाजता जेवतो आणि संध्याकाळी 6 वाजता जेवतो. त्याच्यामुळे दुपारी आम्हाला भूक लागली तर सलाड खातो, काकडी तोड काही खातो, म्हणजे आम्हाला काही बाहेरून मागवायची गरज नसते. हे सगळं शरीराला आम्ही लावून घेतलं म्हणजे आणि जोपर्यंत तुम्हाला घरातली लोक साथ देत नाही तोपर्यंत उद्योगात मजा नाही. उद्योगामध्ये घरच्याही लोकांची साथ पाहिजे. एकटा उद्योग करतोय, कितीतरी उद्योजक आता त्या संभाजीनगरला रस्त्यावरती महिला पीडित पुरुष आश्रम झालेत. म्हणजे महिला त्रास देतात म्हणून पुरुषांनी घर सोडलंय आणि ते तिथं आश्रमात राहतात. आतापर्यंत पुरुष पीडित महिला आश्रम खूप पाहिले, पण मी तो पहिला आश्रम पाहिला आणि त्या आश्रमामध्ये मी गेलो तर त्यांना विचारलं, दादा काय आहे? तर म्हणले बायकांनी खूप त्रास दिला म्हणून आम्ही आश्रम टाकला. म्हणलं तुम्ही प्रॉपर्टी, सगळे उद्योजक आहे मोठे मोठे, सगळ्या प्रॉपर्ट्या दान करून टाकल्या म्हणल्या, त्यांना बी रस्त्यावर आणली म्हणल्या, लई त्रास दिला. काय मी काम करायचं आयुष्यभर, यांना सगळं बसून मिळायचं आणि नंतर मग मी उद्योगामध्ये त्यांना जबाबदाऱ्या द्यायला लागलो, ते जबाबदाऱ्या घ्यायला तयार नाही म्हणले. यांचे खर्च माझ्यापेक्षा खूप आहे म्हणले, म्हणजे बसणाऱ्यांचे खर्च माझ्यापेक्षा खूप आहे आणि काम करणाराचा खर्च काहीच नाही. असे उद्योजक पण पाहिले. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपलं लिमिट केलं पाहिजे. इतकं आता घरच्यांनी सामील व्हायला पाहिजे उद्योगात 100%, विशेषतः पत्नी किंवा भाऊ मुलं त्यांना सामील करून घेतलंच पाहिजे. हो, त्यांना घेतलं. फरक पडतो, खूप फरक पडतो. सगळे जे उद्योग चाललेत ना, ज्यांच्या घरातली इन्व्हॉल्वमेंट आहे ते उद्योग खूप छान चाललेत. घरातली लोक बघतात. आता BVGचं मी पाहिलं, हनुमंतराव गायकवाड जे राष्ट्रपती भवन BVG ग्रुपचं, तर त्यांच्या मिसेस असतात, भाऊ असतो, सगळे आता मुली पण त्यांच्या शिकून याच्यातच येणार आहे. म्हणजे घरातल्या असल्यानंतर खूप लक्ष राहतं. पण अशामुळं म्हणजे घरातल्यांमुळं नव्हे, पण एकाच्या ऐवजी 4 माणसं त्यात आली की मतमतांतर होत नाही. अशा डिसिजन कोणी घ्यायचा? डिसिजन सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा.
आणि जबाबदाऱ्या द्यायच्या. एकाच जबाबदारी सगळ्यांनी नाही काम. तुमच्या घरी असं झालंय कधी की ज्ञानेश्वर बोडकेंना एक वाटते आणि घरातली ती माणसं वेळ काहीतरी सांगतात? हो, खूप वेळा असं होतं. अशा वेळेला कोणाचं मग 2 दिवस थांबायचं आणि परत चर्चा करायची, मग पटवून द्यायचं तरी हे असं का. बऱ्याच वेळा मी पण थांबतो, बरोबर, कारण त्याचं बरोबर वाटतं मला. फायदा तोटा परत तिथं उद्योग म्हणजे फायदा तोट्यावर थांबलं पाहिजे. काही लोक ना तोटा आहे तरी रेट येते पुढे, कशाला करतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मला एक सांगा, अप अँड डाऊन येत असतात. शेवटी तुमचा शेती आहे, फूड आहे, त्यामुळे ते जातच आहे. पण काही लोकांचं वेगवेगळे उद्योग असतात, तिथं कधी कधी फॉल पण येतो, काय म्हणतात त्याला, मंदी येते एक प्रकारची, आणि पुन्हा तो व्यवसाय चालायला लागतो. जेव्हा तोटा येतो तो किती सस्टेन करायला पाहिजे आपण? आता तोटा आल्यानंतर त्या लोकांनी 1 वर्षभरच सस्टेनेबल राहू शकतो, कारण वर्षभराची तशी त्यांच्याकडे असतं. पण 1 वर्षात त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. निर्णय लेट झाला, उद्योग अडचणीत येऊ शकतो. मग ही लोक, उद्योगातली लोक बदलतात. म्हणजे आपण काळाप्रमाणे आम्ही शेतकरी बदललो नाही म्हणून गरीब आहे. पण उद्योगामध्ये तुम्ही बघा, आता ते मोबाईल आले, नोकिया नावाचा पहिला मोबाईल होता, नोकियावाले बदलले नाही, तिथंच थांबले. आयफोनवाले बघा किती करोडाचा बिझनेस करतात बाकीच्या कंपन्या. तसं HMT घड्याळ बघा, आधी फार स्वस्त होतं, खूप चांगलं होतं, बदलले नाही ते तिथंच थांबले. बाकीची घड्याळ 10,000 हजारला आणि 15,000ला. म्हणजे उदाहरणं खाती. बदलाबद्दल तुम्ही बोलताय. हो, तुमच्यामध्ये काय बदल केला तुम्ही स्वतः, की जेव्हा आपण एक ऑफिस बॉय असतो तेव्हाचं माझं जगणं, त्यानंतर मी शेतीमध्ये उतरतो, माझा इंडिव्हिज्युअल 1 एकर शेती आहे, मी करत असतो, तेव्हाचा माझा बदल, आणि आता मी 2.5 लाख शेतकऱ्यांसाठी काम करतो, तेव्हाचा माझा जगण्यातला बदल काय केला का? बरोबर आहे, वेळोवेळी बदलणं फार गरजेचं आहे. तर नोकरी सोडल्यानंतर शेतीत खूप काम असतं, याची मानसिकता तयार केली, बदल. पण काम असतं तर मी पैसे कमावणार, हाही बदल डोक्यात होता. त्यानंतर मग ग्रुप तुटल्यानंतर मी म्हटलं तुटू दे. मला सगळे लोक म्हणायचे, अरे 300 लोकांवर 27 लोकांवर आलं, तुला कळलं पाहिजे. मी म्हटलं काय, मी काय त्यांच्याकडून काही कमिशनही घेत नव्हतो, त्यांच्या जीवावर मी काही मोठाही नव्हतो, त्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही. तो गेला तर गेला. मी स्पष्ट सांगायचो, तुला जमत नसेल तर तू गेला तरी चालेल. मग मी माझ्यात बदल केला की आपल्याला तर काम करायचं आहे, आपण पुढे घेऊन जाऊ. मी घरातल्या लोकांशी बोलायला लागलो. जेव्हा ग्रुप तुटला ना, मी घरातल्या लोकांना विश्वासात घेतलं, कारण घर तुमचं नाही तुटलं पाहिजे. मग मला तिथून सपोर्ट आला, आपण करू ना, आपल्याला काय करायचं, त्यांचं नसलं तरी आपण अजून वाढू, आणि ही चांगली लोक आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत करू. मग महाराष्ट्राच्या बाहेर खूप ग्रुप वाढवले आम्ही, मग तेलंगणा असेल. पण तुमचं रोजचं जगणं कसं बदललं? म्हणजे एरवी तुम्ही सकाळी 6ला उठायचे, आता तुम्ही सकाळी 5ला उठायला लागला, 4ला उठायला? तसं काहीच नाही. तेव्हाच उठणं, ते रुटीन चालूच, कारण त्या रुटीनवरती मला 100 वर्ष जगायचे, मला आणि माझ्या कुटुंबाला. माझं म्हणणं आहे, मी ज्या ग्राहकांना खायला घालतो ना, त्यांना पण मी 100 वर्षाचं आयुष्य देईल. त्याच्यासाठी शेती करतोय आम्ही. मी तुम्हाला भाजी देतो, तुम्ही मला 20,000 रुपये देतात, पण मी तुमच्या हॉस्पिटलचे 2 लाख वाचविल. मग बघा, ग्राहक तुम्हाला सोडत नाही, कधी तुटणारही नाही ग्राहक. हे असे वेळोवेळी बदल करत गेलो. मी सांगितलं की फुलांची शेती केली, ती तोट्यात आहे, लगेच भाज्यांमध्ये आलो. इंग्लिश भाज्या पण वर्षभरात तोट्यात, लगेच इंटिग्रेटेडमध्ये मिक्स क्रॉप. आणि आता हे सगळं गेलं 22 वर्ष देतोय मिक्स क्रॉप, याला काहीच प्रॉब्लेम नाही. भारतात जिथं जाईल ना, तिथं म्हणतात तुमची इथं ब्रांच आहे का, आम्हाला घ्यायचं होतं. कुठे जा भारतात. आता भारतात ज्ञानेश्वर बोडके ओळखायला लागले, पण गावात ओळखीत नव्हते. अजूनही गावातल्या लोकांना तशी किंमत नसते. ते म्हणते ते काय भाज्या विकते, ते काही पार्टी देते का, आपल्याला कुठे फिरायला नाही नेत, कुठं संध्याकाळी बसत नाही कुठे. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये असली आणि नकलीचा एक भाग असतो. हो, खऱ्या भाज्या कुठल्या, खऱ्या सेंद्रिय खरंच असतात का? तिथे लिहिलेलं असतं सेंद्रिय खरं असतं का? ते ऑर्गॅनिक गुळ लिहिलेला असतो, पण तो खरंच असतो का? इथपर्यंत सगळा गोंधळ आहे, आणि भेसळ तर आता इतकी आहे, हे समजतच नाही. बरोबर. अशा वेळेला तुम्ही शेतकरी मिळून काही जनजागृती असं काही? हो, आम्ही जनजागृती करतो. आम्ही काय करतो की रासायनिक खतांवरचा कोबी असतो, तो रबरासारखा लागतो चवीला, आणि आमचा ऑर्गॅनिकवाला कोबी जो आहे, गाईच्या शेणगोमूत्रावर केलेला, तो ओल्या नारळाच्या खोबऱ्यासारखा लागतो. आम्ही पहिलं कापतो, सोसायटीत गेल्यानंतर एक एक फोड खायला देतो. ते म्हणते बरोबर नाही लागत. म्हणलं हा एकदम गोड आहे हो, म्हणे हा ऑर्गॅनिक आहे. म्हणलो, मग लोक खुश होतात, कारण लोकांना. त्यानंतर आम्ही सांगतो की ऑर्गॅनिक भाजी ताई शिजवताना पाणी नका टाकू, त्याच्यावर झाकण ठेवा, मीठ मसाला टाकून झाकण ठेवा, वाफेवर शिजवा. आणि तुम्ही झाकण काढल्यानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर जो मातीला वास येतो, तो वास आला तर समजायचा ऑर्गॅनिक भाजी. मग खुश व्हायला लागले लोक. क्या बात आहे. हो, शेणाच्या स्लरीचा आम्ही वापर करतो, कडुलिंबाचा. 100% झाकण काढल्यानंतर त्याची वाफ जी येते ना, त्याला पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा वास येतो. झालं. मग लोक, मला नाही आला कधी आवाज असता. हो, तुम्ही केमिकल म्हणजे रासायनिक सगळं आलं. हो, कारण काय झालं, आता शहरात मिळत नाही, आणि ऑर्गॅनिकच्या नावाखाली केमिकल विकणारे पण खूप लोक आहेत. ते काय करतात, मोठी लोक येतात, कोल्ड स्टोरेज भाड्याने घेतात, मोठे मॉल टाकतात. आमच्याकडनं ऑर्गॅनिक
ऑर्गॅनिक नाहीच, केमिकलचाच घेतात, एक नंबरचा माल, आणि खूप किमती वाढून ते ऑर्गॅनिक सांगतात. काय आपल्याकडे पाणी आणि माती तपासली जाते. बरोबर. पाणी आणि माती जर चांगलं असेल म्हणजे आई चांगली तर तिचं बाळ चांगलं. खरी गोष्ट आहे. अशा कन्सेप्टमुळं अजून लोकांना त्यातलं गांभीर्य नाही. पण आता आमची जी लोक आहेत, महिनाभर तुम्ही कंटिन्यू ऑर्गॅनिक खाल्लं, त्याच्यानंतर एक भाजी जरी केमिकलची आली तरी ते म्हणतात मग जरा प्रॉब्लेम आहे, कळते, लगेच कळते, चवीतून तुम्हाला कळतंय. ऑर्गॅनिक भाज्या म्हणजे काय तर 100% थोडासा गोडवा असतो खाण्यात, कारलं पण फार कमी कडू. तुम्ही आता कुठं कुठं तुमचं जे नेटवर्क आहे ते कुठं कुठे आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आहे. अरे वा. आणि महाराष्ट्राच्या बाहेर मग तेलंगणा आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश, थोड्या थोड्या प्रमाणात. मला एक सांगा, आपण आता शेवटाकडे झालेलो आहे. हो. तुमची एक धारणा आहे की बाबा मला 12-15 लाख रुपये मिळालेत बास. तुमच्याबरोबर जे 2.5 लाख लोक आहेत ते सगळे अशाच मानसिकतेचे आहेत. त्यापैकी कोणाला असं वाटत नाही की आपण आणखी मोठू. बरोबर आहे. आमच्याकडं आता याच्यामध्ये 10% लोक अशी आहेत की खूप करोड रुपये कमवायचे, पण ती ग्रुपवर सक्रिय नसतात आणि आम्ही त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेत नाही. पण 80-90-95% आसपास लोक अशी आहेत की जे आम्ही सारखं शेअर करतो ते पण करतात. आणि मानसिकता मी तयारच केली त्या पद्धतीने. त्याच्यासाठी शनिवार आणि रविवार कोर्स ठेवलाय तिथं आमच्या इथं. आमच्याकडे भारतातून लोक येतात, शनिवार रविवार तिथंच राहतात. कुठे इकडे आमच्या हिंजवडी मान गाव आहे आमचं, मान IT पार्क जे आहे तिथंच घेतो. आणि दर आठवड्याला असतं. म्हणजे पुण्यामध्ये मोठे मोठे ट्रेनिंग सेंटर आहेत ना, कोल्ड चेन असलेले AC वाले, तिकडे गर्दी नाही अजिबात. पण इथं साध्या शेतावरती दर शनिवार रविवार लोक येतात. आणि शनिवार रविवार मी कुठंच जात नाही, तिथंच असतो. कारण राज्यभरातून लोक येतात, देशातून लोक येतात त्यांना भेटण्यासाठी. मग त्यांची मानसिकता तयार करतो. उद्योजकांना फॅमिलीला वेळ द्यायचा असतो काय? हो, फॅमिलीला वेळ. शनिवार रविवार सोबतच असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही आम्ही दिवसभर गेलो तरी 7 वाजता जेवायला 6:30-7 वाजता सगळे एकत्र असतो. आणि मग तिथून पुढं वेळ सगळा त्यांनाच. मग रात्री 10 वाजेपर्यंत, 10 नंतर परत मेल येतात, व्हॉट्सअप येतं, त्या लोकांना उत्तरं देतो 10 ते 12. मला एक निचोड म्हणतो आपण त्याला, सारांश. एखाद्या व्यक्तीला जर उद्योग सुरू करायचा असेल, त्याच्याकडे डोका असेल, त्याचं एक प्लॅनिंग ठरलं असेल, तर कोणी उद्योजक व्हावं काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी पाहिजे तर तुम्ही उद्योगामध्ये हात घाला? ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद पाहिजे, मानसिकता पाहिजे. आणि भांडवल नसलं तरी आपण कुठूनही भांडवल मिळू, बँकेचं कर्ज घेऊ, त्यांच्या काय असतील त्या अटी पूर्ण करू, अशी मानसिकता. म्हणजे थिंकिंग पॉझिटिव्ह असलेली माणसं कुठल्याही उद्योगामध्ये सक्सेस होतात. थिंकिंग, विचार. काही लोक काय म्हणतात ते केल्यावर असं होईल का, त्याचं काम नाही तुझं, म्हणलं तू करूच नको. आणि काही लोक तू तिसरी शिकलेले असतात, मला म्हणतात तू 1 एकर शेती ना, मी 10 एकर करील, इतकी सोपी पद्धत आहे तुझी. ती लोक माझ्याकडे MBA वाला येतं, ते म्हणते मला जमल, कॉम्प्लिकेशन झाले त्याच्या डोक्यात, तर तू म्हणतो तुझा कार्यक्रमच नाही. पण 3री वालं शिकलेलं मला म्हणते माऊली मी 10 एकर करील. आणि ती लोक यशस्वी झालेत खूप. काय झालंय, शिक्षणामुळे आपल्या देशात ना खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. शिक्षणवाल्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे, उलट बिगर शिक्षणवाल्यांचा कॉन्फिडन्स जास्त आहे. तुम्ही बघा ना सगळे उद्योगपती. 100%. त्याच्यामुळं आम्ही जरा त्यांच्याकडं हे करतो. आणि आत्ता बाकी आमच्या व्हिडिओज बघून हे सगळं तुम्ही जर सगळे लोकांनी जे प्राधान्य दिले ते बघून खूप लोक मानसिकता बदलूनच माझ्याकडे येतात. आमच्याकडं शेतकरी जो आहे साधा 2-3% येतो, पण जे स्टँडर्ड शेतकरी अगदी इंजिनियर, वकील ती लोक खूप येतात. म्हणजे ज्यांना काहीतरी करायचं, त्यांची मानसिकता बदललेली असते. कारण जुना शेतकरी जो आहे ना त्याची मानसिकता बदलतच नाही. तो म्हणतो आता काय मारायचंच आहे. आणि अशा लोकांना तुम्ही पण वेळ नाही द्यायचा, कारण आपल्याला आता आपली सगळ्यांची आयुष्य कमी झालेली आहेत आता. त्याच्यामुळं क्रीम लोकांनाच वेळ द्यायचा. आता बघा भारतामध्ये एकमेव ग्रुप आहे अभिनव ग्रुप, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलेला. बाकी सगळे 10-20 लोक जमा झाले, तेवढ्या पुरतच चाललंय. पण एवढ्या लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं कारण मला आता ओळखता येतं चांगला माणूस, वाईट माणूस. म्हणजे 2-2.5 कोटी लोकांना भेटलो एवढ्या वर्षात. मग चेहरा पाहिल्यावर पण कळतं बोलताना की तो माणूस पुढे तो शेती करेल का नाही करेल, त्याच्या डोक्यात काय कॉम्प्लिकेशन आहे का, हे सगळं आता आम्ही. दुसरा शेवटचा प्रश्न विचारतो. प्रत्येक उद्योगामध्ये अप अँड डाऊन्स असतात. एखाद्या उद्योजकानं जेव्हा त्याच्या फेजमध्ये डाऊनफॉल येतो की माल विकला जात नाही, कॉम्पिटिशन वाढलेली असते, प्रॉफिट रेशो कमी झालेला असतो, अशा वेळेला काय मानसिकता ठेवा? अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च कमी करण्यावर काम करायचं. कारण खर्च वाढलेले असतात. खर्च जर कमी केलं तर डाऊन रेट जरी झाला तरी आपल्याला परवडलं पाहिजे असा विचार करायचा. दुसरी गोष्ट त्याने बदलायचा विचार करायचा. म्हणजे मी एक पीक घेतोय टोमॅटो, आणि टोमॅटोमध्ये 1 वर्ष भाव मिळतो, 9 वर्ष मी तोट्यात आहे.
मी बदलायला पाहिजे ना. टोमॅटोचं एक पीक नाही घ्यायचं तर 25 पिकं घ्यायची. बरोबर. कधी टोमॅटोचा भाव पडला असेल पण श्रावणी घेवड्याचा भाव वाढला असेल तर टोमॅटो मॅच होतो. म्हणून मिश्र पिकांची शेती प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. मिश्र पिकांसोबत नुसत्या भाज्या नाही, फळं पण लागवड केली पाहिजे. गाईचं शेण, गोमूत्र, आता आम्ही जर पाहिलं तर आमचा नाही म्हणलं तरी 1.5-2 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे गोमूत्र आणि गोवऱ्या विकण्याचा. पुण्यातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या भटजी लोकांना गोमूत्र आणि गोवऱ्या विकतो. 1.5-2 कोटी रुपयाच्या गौऱ्यान गोमूत्र विकतोय बघा. जे लोक फेकून देतात असंच जाते. सगळे भटजी पूजा अर्चेला घेतात, 5 रुपयाला गौरी विकत घेतात आणि 10 रुपयाला 100 ml ची बॉटल घेतात. म्हणजे गोमूत्र पण 100 रुपये लिटरने विकतो देशी गाईचं. बापरे. गायींना पण इतक्या सुंदर सांभाळतो. घरी जसं आईला सांभाळलं जातं तसंच गायींना तो शेतकरी सांभाळतो. तुम्ही आमच्या सगळ्या टीमला मी निमंत्रण देतो, एकदा सगळ्यांनी जेवायला तिथं. तुम्हाला इतकं आवडेल ना, कारण तिथला ऑक्सिजन लेवल पण हाय. तुम्ही इथं शहरातून प्रदूषणातून येतात. आपण जायचं होतंच पण पावसामुळे आपण पुढच्या वेळेस आपण तिथं सगळं भेटणार आहोत. खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं. काहीच नाही असं चकाचक, काहीच नाही, सगळा निसर्ग आहे पण खूप प्रसन्न वाटतं. कारण गाईचं शेण आहे ना, त्याचा बिलकुल वास येत नाही तिथं बसलो तरी. पण ऑक्सिजन लेवल आहे. गाईच्या शेणात 23% ऑक्सिजन आहे आणि माणसाला जगायला आपलं सायन्स म्हणतं 19 ते 21% ऑक्सिजन पाहिजे. ऑलरेडी तो जास्त आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या बायका शेणाच्या सडा टाकायच्या, तेव्हा अटॅक येत नव्हता कोणाला. हे अटॅक बिटॅक शेण कमी झालं म्हणजे निसर्गाला आपण प्रदूषित केलं म्हणून अटॅक आणि या सगळं सुरू झालं. अटॅक काय आजार नाहीये बघा, कोणाला येतोय, छोट्या मुलाला येतोय, वयस्कर. त्याच्यामुळं आणि स्ट्रेस नावाचा प्रकार. म्हणून उद्योजकांना एक विनंती राहणार आहे या चॅनलच्या माध्यमातून की सगळ्या उद्योजकांनी आपण किती पैसे कमवतो त्याच्यावरच समाधान ठेवायचं. उद्योग वाढवताना अनेकांना रोजगार देणार आहे आपण, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अनेकांची कुटुंब चालवणार आहेत. आपलं कुटुंब सुंदर चालतंयच आणि कुटुंबाला वेळ देणं थोडंसं प्रत्येकाने प्रत्येकाच्या हॉबीज पण. लोक इतकी उद्योगात गाडून घेतात ना स्वतःला, बरं एवढं करून ते दरवर्षी तोट्यातच असते, स्वतःला खूप गाडलेलं असतं. तर त्या लोकांनी पण थोडासा वेगळा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आणि वेळच्या वेळी निर्णय घेणं हे एक वेगळ्या पद्धतीचं आहे. प्रॉफिट रेशो असतो की नाही, प्रॉफिट मिनिमम किती प्रॉफिट असायला पाहिजे? आता उद्योगांमध्ये हे लोक 10-20% मिळालं तरी खूप आहे म्हणतात. आमच्या शेतीमध्ये 100% पाहिजे. कारण शेतीमध्ये 20 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला विकावी लागेल आम्हाला, तरच आम्हाला परवडतं. कारण बँकेचं व्याज, सगळं कुटुंब सांभाळणं ते शेतीमध्ये असं आहे. पण बाकीच्या ठिकाणी लोक 5-10% पण व्यवसाय करतात. त्यांचा मोठा व्यवसाय असतो, अब्जावधीचा व्यवसाय. तो अगदी कमी पर्सेंटेज मिळाले तरी तो चालतो. आमचा सगळ्यांचा कमीचा असतो, त्याच्यामुळं याच्यामध्ये तो रेशो. आणि खूप पर्सेंटेज, आता खूप काही गोष्टी लोकांनी करोडोचा खर्च करून कंपन्या टाकल्या आणि प्रॉडक्ट जे आहे ते खूप महाग विकतात, त्यांचं विकलं जात नाही. त्या कंपन्या आता तोट्यात आहे, करोडोचं प्रोडक्शन बनून तोट्यात आहे. मग आपल्याला पैसे मिळतात ना, प्रॉफिट मिळालं पाहिजे हे नक्की, पण प्रॉफिट किती मिळवायचं हे त्या कंपनीने मीटिंग करून विचार करून. पण व्हेन इट्स कम टू प्रॉफिट, तुम्ही जेव्हा तुमचा भाजीपाला लोकांना घरापर्यंत देता, कॉम्पिटिशन एक भाग असतो. तुम्हाला मग रेटमध्ये कॉम्पिटिशन झालं नाही कधी की तुमचं होतं ना? खूप वेळा होतं. लोक सांगतात की अहो तिकडं असं मिळतंय, तर आम्ही म्हणतो की हे पिकवायला आम्हाला एवढा खर्च आला आणि त्याच्यावर एवढं आम्ही प्रॉफिट मागतोय आणि ते तुम्ही आणताय ते कसली गहाणे मला माहिती नाही, ते असं आहे का चवीला? नाही म्हणे. मग आम्ही पटवून देतो ना त्यांना. म्हणजे उद्योजकांनी ती गोष्ट सविस्तर ग्राहकापर्यंत आपल्या पोहोचवली पाहिजे आणि व्यवस्थित त्यांना पटवून दिलं पाहिजे. बरं, तो काही लोकांना ना तुमच्या विरोधातच काम करायचं असतं, म्हणजे ते नकोच असतं. मग ते नाही पटलं तरी चालेल, बघ तुला जमत असलं तर घे म्हणायचं. कारण काय झालं, आता आमच्याकडं मी 20 ग्राहकांना देतोय, माझ्याकडे 50 वेटिंगला आहे. ह्या 20 ग्राहकामधलं 2 जण जर म्हणले ना असं तसं, मी म्हणलं तू नको घेऊ, तू जिथं तुला स्वस्त मिळतं तिथून घे ना, मार्ग तुला मोकळा आहे. मग मी दुसऱ्या 50 लोकांकडे जाईल ना. बरोबर. म्हणजे उद्योजकांनी हेही पाहिलं पाहिजे की कुठल्या प्रॉडक्टला डिमांड आहे, आपण हे प्रॉडक्टच बंद करू, हे करू. काळाप्रमाणे बदलणं म्हणजे हे बदलणं. तसं आम्ही उद्योग वाढवणं योग्य की अयोग्य? उद्योग वाढवणं गरजेचं आहे, पण वाढवताना तुम्हाला स्वतःला कुटुंबाला वेळ देता येतोय का, तुमची स्वतःची हेल्थ चांगली आहे का, तेवढे पैसे आहेत का आणि तेवढे ग्राहक आहेत का, ते पण गरजेचं. हे सगळं पाहूनच उद्योग वाढवायचा. नाहीतर मग ठीक आहे आपलं चाललं ते बरं. उद्योग बाकी ठिकाणी वाढता येतच, म्हणजे आपणच वाढवावा असा मोठा करावा असं काय नाही. उद्योगवाल्यांमध्ये खूप स्पर्धा आहे आणि मी तेही पाहिलंय, ती तोट्यात असली तरी त्यांचे शेअर्स कोसळू नये म्हणून प्रॉफिट दाखवत राहतात. खरी गोष्ट. हो, मोठ्या प्रमाणात. पण खूप कंपन्या अडचणीत आलेल्या पण मी बघतोय या सगळ्या सिस्टममध्ये. उद्योजकांचं काम खूप चांगलं आहे, कारण उद्योजकांमुळे एवढ्या भारतीय लोकांना रोजगार मिळाले. हे लोक खूप कष्ट करतात, 20-20 तास राबतात, ते मान्य आहे. पण शेतकरी पण एक उद्योजकच आहे. शेतकऱ्यांनी पण पैसे कमवले पाहिजे.
पैसे नाही कमवले पाहिजे याच्याशी सगळ्यांनीच पैसे सगळ्यांनी कमवले, जो कष्ट करतो त्याला पैसे मिळाले हो, फक्त पैसे कोणाला लुटून नाही कमवले पाहिजे तेवढी काळजी जर सगळ्याच उद्योजकांनी आमच्या सेट घेतली तर खूप याच्यामध्ये चांगलं. वा वा. ज्ञानेश्वरजी, तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. विषय शेतीचा होता, पण मला खात्री आहे की अनेक उद्योजकांना किंवा ज्यांना उद्योगामध्ये यायचे त्यांच्यासाठी हा मंत्र आहे. मलाच व्यक्तिशः खूप गोष्टी यातल्या घेण्यासारख्या आहेत की मी जर आता एक पॉडकास्ट सुरू करतोय केलंय तर हे कसं मी पुढे नेता येईल, यातली काही तुमच्या काही गोष्टी मी घेऊ शकतो का, हा जर विचार मी करत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. मला खात्री आहे की या उद्योग मंत्रामधून तुम्हाला निश्चित असे चांगले मंत्र मिळतील आणि जेणेकरून आपणच केवळ उभं राहणार नाही तर आपण इतरांना सुद्धा मोठं करू आणि उभं करू. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही वेळ दिलात मित्रमणे उद्योग मंत्राला. तुमच्या निमित्तानं ही नवीन सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे की यातून नवीन नवीन ऑप्शन्स आपल्या प्रेक्षकांना मिळतील आणि नवीन नवीन मंत्रसुद्धा मिळतील. धन्यवाद मनपूर्वक. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आपलं जे वाक्य आहे ते यांनी आचरणात आणलेलं आहे. आता 2.5 लाख जवळपास शेतकरी जोडले गेले आहेत. आणखी असे जोडले जावोत आणि आम्हाला खूप चांगली भाजी खायला मिळो. आता मी जिथे राहतो तिथलं काही कॉन्टॅक्ट मला द्या, तिथून मी भाजी मागवायला सुरुवात करतो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. नमस्कार.